जल्दी से आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस हमारी यात्रा में इस रीति में और एक बार संगति प्रभु ने दिया, उसके लिए प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि या जीवन प्रवासामध्ये प्रभूने आपल्याला अजून एक सहभागिता दिली, याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। और इस बात में बहुत आनंद है कि वैजापुर से हमारे प्रिय जोसेफ बनकर सिस्टर को भी प्रभु ने लेकर आए। आणि या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे की वैजापूर मधून आपल्या प्रिय बनकर सिस्टरला पण प्रभू घेऊन आला, याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रभु ने हमें मिलकर के दिया हुआ संगति के लिए फिर से एक बार प्रभु धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूने आपल्याला दिलेला सहभागितेकरता पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। हमारी ये जिंदगी कितना छोटा है, आणि प्रियांनो, आपलं हे जीवन किती छोटं आहे, ये बहुत जल्दी निकल जाएगा आणि हे लवकर संपून जाणार है ना। ये जीवन के बारे में बाइबल में ऐसा शब्द लिखा है कि ये वजन एक हमारा कुमिल की नाइंद है, जो कुमिल फट जाता है, कुमिल ये क्या बोलते हैं, बुलबुल, वाह बुलबुल। आणि आपलं जीवन जे आहे ते एक बुडबुड्याप्रमाणे आहे। नहीं तो बोलता है फूल की जैसा मुरझा जाएगा, आणि नाही तर फुलाप्रमाणे ते कुमजून जाणार आहे। एक मानव छाया के रूप में है, आणि एका सावलीप्रमाणे आहे। मानव इस जिंदगी का घास का समान है आणि घासाप्रमाणे आहे। बोले कि मानव ये जो जिंदगी बहुत ही छोटा है, आणि आपलं आयुष्य जे आहे ते खूप क्षणभंगूर आहे, जल्दी खत्म हो जाएगा, लवकर संपून जातं। लेकिन जीते जीते कभी भी कोई भी व्यक्ति अपने मृत्यू के बारे में सोचता नहीं आणि मनुष्य जिवंत असताना कधी आपल्या मरणासंबंधाने विचार करत नाही है। मृत्यू के बारे में कई लोगों को बात सुनना या बात करना तक डर लगता है, आणि मरणासंबंधाने कोणाशी बोलणं सुद्धा लोकांना भीती वाटते। परंतु आपको डर लगता है क्या? तुम्हाला भीती वाटते का? है, मैं सोचता हूँ जो उधार पाया उसको तो मृत्यु बोलेगा तो बहुत आनंद है। आणि मी विचार करतो, तारण प्राप्त झालेल्या लोकांना मरण म्हटलं तर खूप आनंद आहे। वैसे तो पौलुस का गवाही बना तो फिलिपियो 1:21 में वो बोलता है कि जीना मसीह मरना लाभ है। आणि प्रेषित पौलाची साक्ष जर ऐकली, फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, माझ्याकरता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे। फिर हमारे जीवन बहुत छोटा है, आणि प्रियांनो, आपलं आयुष्य खूप क्षणभंगूर आहे। खास करके इस जीवन में अगर हमें मसीह मिल गया वो बहुत धन्य व्यक्ति है। आणि विशेष करून आपल्याला या जीवनामध्ये ख्रिस्त मिळाला तर तो एक धन्य व्यक्ती आहे। जिसको यीशु मसीह नहीं मिला वो सबसे दुखी पुरुष है, आणि ज्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटला नाही तो खूप दुःखी मनुष्य आहे, सबसे बड़ा नुकसान। आणि सगळ्यात मोठं नुकसान। तो आज मैं आपको प्रभु ने हम सबके लिए जो ध्यान करने के लिए दिया हुआ विषय बहुत गंभीर है, बहुत ध्यान से सुनना है। आणि आपल्या सगळ्यांकरता मनन करण्याला दिला गेलेला जो विषय आहे तो खूप गंभीर आहे, तुम्ही सगळ्यांनी खूप लक्ष द्या। उसका आधार के लिए हम एक वचन पढ़ेंगे, इब्रानियों का पत्र 9 अध्याय का 27 वचन। इब्रिकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याचं 27 वचन। जैसे मनुष्य के लिए एक बार मरना, जैसे मनुष्य के लिए एक बार मारना और उसके बाद न्याय का होना नियुक्त है। देखा, यहाँ पर एक नियुक्ति के बारे में बोलता है। आणि या ठिकाणी एक नेमणुकी संबंधाने म्हटलेलं आहे। बाइबल में बहुत सी नियुक्ति है, आणि बायबलमध्ये पुष्कळ प्रकारची नेमणूक आहे। पहला थिस्सलुनीकियों 3 में लिखा है कि हमें कष्ट सहने के लिए नियुक्त किया है। पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला कष्ट सहन करण्याकरता नेमलेलं आहे। पहला तिमोथी 2 अध्याय का 6-7 वचन में पौलुस बोलता है कि गवाही देने के लिए मैं नियुक्त है। आणि पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 6 आणि 7 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो की सुवार्ता सांगण्याकरता मी नेमलेलो आहे। प्रियो, हम लोग नियुक्त लोग हैं। आणि प्रियांनो, आपण नेमलेले लोक आहोत। पहला थिस्सलुनीकियों 5:10 में बोलता है कि उधार पाने के लिए हम नियुक्त है। आणि पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तारण प्राप्त करण्याकरता आपण नेमलेले लोक आहोत, हमें नियुक्ति मिला है आणि आपली नेमणूक झालेली आहे। हमारे वचन कहता है कि मृत्यु के लिए हम नियुक्त है। आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की मरणाकरता आपण नेमलेलो इसके आहोत, बाद में न्याय के लिए नियुक्त है। आणि त्याच्यानंतर न्यायाकरता आपण नेमलेलो आहोत। ये दोनों विषय को हमें अच्छी तरह जानना चाहिए। आणि या दोन्ही विषय आपण चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे। जो हम ये दुनिया में कितना भी आयु लंबा करना चाहे तो भी वचन कहता है 70 नहीं तो 80 साल। आणि आपण आपलं आयुष्य कितीही मोठं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा देवाचं वचन असं सांगतं 70 किंवा 80 वर्ष। मैंने सुना है महात्मा गांधी ने बोला मैं 120 साल तक जिंदा रहेगा, लेकिन बेचारा नहीं हो पाया क्योंकि उसकी इच्छा में नहीं होता ना। आणि मी असं ऐकलं आहे की महात्मा गांधी असे म्हटले होते की मी 120 वर्ष आयुष्य जगेल, पण बिचारे तेवढे नाही जगू शकले, कारण का की ते त्यांच्या हातामध्ये नाही ना। शायद आप में से भी कई लोग 1000 साल जीने की इच्छा करता होगा, आणि कदाचित तुमच्यापैकी सुद्धा काही लोक 1000 वर्ष जगण्याची इच्छा धरत असतील, नहीं जाएगा आणि नाही जाणार। बहुत जल्दी हो जाएगा। आणि खूप लवकर जाल, क्या हो जाएगा? काय होणार? मृत्यू हो जाएगा, मरण येईल। डरना नहीं आणि घाबरू नका। ये डर को भी पार करने के लिए मसीह में हो जाओ। आणि तुमची भीती पार करण्याकरता तुम्ही ख्रिस्तामध्ये या, क्योंकि जो मसीह में हो जाता है वो मृत्यु को पार करके फिर अनंत जीवन में हो।
आणि जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो मरणाला पार करून सार्वकालिक जीवनामध्ये आहे. यूहन्ना 5:24 में लिखा है. आणि योहान त्याचा 5 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये लिहिलेला आहे. तो अनेक रेफरेंस को उठाकर पढ़ने की जरूरत नहीं, क्योंकि आप लोग कोई इतना कोई नर्सरी क्लास का बच्चा नहीं. आणि प्रत्येक संदर्भ उचलून वाचण्याची गरज नाही, कारण का तुम्ही एक बालवाडीमध्ये नाहीये. लेकिन मैं रेफरेंस आपको याद दिलाता हूँ, आणि तुम्हाला संदर्भ आठवण करून देतो. क्योंकि आप में से किसी ने रेफरेंस भूल गया तो आपको याद आए इसके लिए. आणि जर कोणी संदर्भ विसरला तर ते तुमच्या आठवणी करतात. हाँ, क्योंकि एकदम नया लोग बहुत कम है आज. आणि एकदम नवीन लोक कमी आहे. है तो भी प्रभु उनको भी समझा देंगे. आणि जर आहे तरी प्रभु त्यांना समजून सांगेल. समय कम है और विषय बहुत गंभीर है. आणि वेळ कमी आणि विषय खूप गंभीर आहे. प्रियो, हम लोग ये जीते जीते ऐसा 89 का 48 में एक सवाल है. आणि स्तोत्र 89 त्याच्या 34 वचनामध्ये असा एक प्रश्न आहे. 89 का 48. कौन पुरुष सदा अमर रहेगा? ऐसा कोई रहेगा क्या? मतलब कौन ऐसा रहेगा कि हम मरेगा नहीं? आणि आपल्यापैकी कोणी असं आहे की जो मरणारच नाही? मरेगा प्रियो, मरणार प्रियांनो, मरेगा. मरेल. सब लोग मरेगा, क्योंकि मृत्यु नियुक्त है. आणि प्रत्येक मनुष्य जो आहे तो मरणार आहे, कारण मरण निश्चित आहे. इसलिए मरेगा तो उस मरने की तैयारी चाहिए ना. आणि जर मरायचं आहे तर मग मरायची तयारी पण असली पाहिजे. ऐसा बिना तैयारी का मृत्यु, वो भी एक धोखा की बात है. आणि न तयारी असणारी जे मरण आहे ते सुद्धा एक फसगत आहे. मैं इन दिनों में आपको एक बात बताना चाहता हूँ. इन दिनों में अनेक पवित्र लोग आज मेरा आखिरी दिन समझ करके जीना चाहिए. आणि या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक पवित्र भक्ताने आजचा माझा शेवटला दिवस आहे असं समजून जीवन जगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समझ में आ रहा है? लक्षात आलंय का? बहुत गंभीर विषय है. आणि खूप गंभीर विषय आहे. थोड़ा अच्छी तरफ ध्यान हो. आणि थोडस चांगल्या प्रकारे जाणून घ्या. ये हमारे जीवन में भविष्य में होने वाला बात है. आणि हे आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये होणारी गोष्ट आहे. मृत्यु आएगा, मरण येईल. है ना. पाप का मजदूरी है मृत्यु. ये बात रोमियो 6:23 में लिखा है. आणि पापाचे वेतन हे मरण आहे. रोमकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये लिहिले. दुनिया में जो भी जन्म लिया है वो पाप में जन्म लिया और पाप करता है, इसलिए पाप का मजदूरी मृत्यु उसके ऊपर है ही. आणि जो कोणी या जगामध्ये जन्म घेतो तो पापामध्ये जन्म घेतो आणि मग पाप त्याच्यावर राज्य करतो आणि त्याला मरण हे निश्चित आहे. आपको मालूम है ये मृत्यु किस बात का मृत्यु है? आणि हे जे मरण आहे ते कुठल्या गोष्टीचं मरण आहे? ये शरीर का मृत्यु. हे शारीरिक मरण आहे. शरीर का मृत्यु. शरीराचं मरण. पिछले दिन में भी आपको याद दिलाया. मागील दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला आठवण करून दिली. ऐसे तो गहराई में पड़ेगा तो 7 मृत्यु के बारे में बाइबल बताता है. आणि गहनतेने जर तुम्ही बघितलं तर 7 मरणासंबंधाने बायबल सांगतं. परंतु अभी आम एक मृत्यु, खास मृत्यु, 3 मृत्यु का बात आपको याद रहना बहुत जरूरी बात है. आणि सर्वसाधारण आपण जाणणारे 3 प्रकारचे जे मरण आहे ते तुम्हाला आठवण करून देणं गरजेचं आहे. जिसका नया जन्म नहीं हुआ वो आत्मिक मृत्यु की दिशा में. आणि ज्याचा नवा जन्म झालेला नाहीये ते आत्मिक मरणाच्या अवस्थेमध्ये आहे. और जिसका नया जन्म हो गया है वो उसका शरीर का मृत्यु के निकटता में. आणि मग ज्याचा नवा जन्म झालेला आहे ते शरीराच्या मरणाच्या जवळ आहे. और जिसका नया जन्म नहीं हुआ वो शरीर का मृत्यु के साथ साथ और एक मृत्यू में जाएगा, वो अनंतकाल का मृत्यू नरक में है. आणि मग ज्याचं तारण झालेलं नाही असा व्यक्ती ज्या वेळेला मरतो त्याच्यानंतर त्याच्याकरता अजून एक मरण ठेवलेलं आहे, ते म्हणजे अनंत कालचा अग्नी. प्रकाश वाक्य 20 का 14 और 21 का 8. प्रगटीकरण त्याचा 20 अध्याय त्याचं 14 वचन, 21 अध्याय त्याचं 8 वचन. सारा वचन पढ़ने की जरूरत है. आणि सगळी वचनं वाचण्याची गरज नाही. उसको मतलब वो लोग दूसरा मृत्यू में, मृत्यू का अर्थ ही प्रभु से दूर हो जाना. आणि मरण या शब्दाचा अर्थच देवापासून दूर जाणं. प्रियो, कोई भी ऐसा मतलब प्रभु से दूर जाने वाला रीति में, शारीरिक मृत्यु में कोई भी इतनी हमें सुनने वालों में कोई भी ना जाए. आणि देवापासून दूर जाऊन एका मरणाच्या अवस्थेमध्ये आपल्यापैकी कोणीही राहू नये. इसलिए किसी को भी ये अनुभव, उद्धार का अनुभव, नया जन्म का नई अनुभव मिला तो जरूर मैं विनती करता हूँ, आज ही आप प्रभु यीशु को अपना दिल दे. आणि ज्याला कोणाला हा नवा जन्माचा अनुभव अजूनपर्यंत मिळाला नाहीये तर मी तुम्हाला विनंती करतो की आजच तुम्ही आपलं हृदय प्रभूला द्या. क्योंकि थोड़ी देर पहले हमने सुना कि हमारे पापों को अपने ऊपर लेकर यीशु मसीह मरा है. आणि थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं की आपली सगळ्यांची पापं घेऊन प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर चढला. और बात सच्चाई बात है, आणि हे सत्य आहे, क्योंकि बाइबल कहता है. कारण हे बायबल सांगतं. और जिसने भी ये बात पर विश्वास किया उसको आनंद जीवन मिला है. आणि ज्यांनी कोणी या गोष्टीवर विश्वास केला त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. वो लोग धन्य लोग हैं. आणि ते धन्य लोक वो आहेत. लोग मसीह में हैं. आणि ते ख्रिस्तामध्ये ये आहेत. लोग मरेगा तो भी मसीह में मरेगा. आणि ते लोक मेले तरी ख्रिस्तामध्ये मरतील. इसलिए प्रकाशित वाक्य 14 का 13 में लिखा कि लिखो आपसे जो मसीह में मरता है वो धन्य है, क्योंकि उसको अपना परिश्रम से विश्राम पाना है. आणि म्हणूनच प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या
त्याच्या 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ली आता जे मुर्दे ख्रिस्तामध्ये मरतात ते धन्य आहे, कारण ते आपल्या परिश्रमापासून विसावा प्राप्त करतील. 2 प्रकार का मृत्यु है. 2 प्रकारचे मरण आहे. एक मसीह में मरना. एक म्हणजे ख्रिस्तामध्ये मरणं. कौन मसीह में मरेगा? आणि ख्रिस्तामध्ये कोण मरणार? हाँ, जो जिसका नया जन्म हुआ है, ज्याचा नवा जन्म झालाय, जिन्होंने प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके पाप क्षमा पाया है. आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून पापांची क्षमा प्राप्त केली. और जब प्रभु का जीवन से जीते हुए पवित्र आत्मा की अगुवाई में चलते हुए जीवन बिताया, उनके लिए प्रभु में मरने का सुंदर मृत्यू मिलेगा. आणि मग जे प्रभू मध्ये जीवन जगता, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगता, त्यांच्या करता ते जे मरण आहे ते एक सुंदर असं मरण राहणार. हाँ, जो बाकी लोगों को आणि इतर लोकांना यूहन्ना 8:24 के अनुसार पाप में मर करके आनंद आग में जाएगा. आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 24 वचनाच्या अनुसार तो मनुष्य पापामध्ये मरून अनंत कालच्या अग्नीमध्ये जाईल. प्रभु यीशु मसीह का सुसमाचार सुनने के बाद में उस बात को विश्वास न करना, प्रिय आपको मैं बताऊं, वो हमेशा शैतान का धोखे में पड़े हुए. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकल्यानंतरही प्रभूचा जर स्वीकार केला नाही, याचा अर्थ तो नेहमी काल करता सैतानाच्या बंधनामध्ये आहे. आपको मालूम है कितने लोगों ने ये सुसमाचार हमारा बार बार सुना है. आणि तुम्हाला माहिती आहे कितीतरी लोकांनी ही सुवार्ता वारंवार ऐकलेली आहे. क्या आपको मालूम नहीं? का तुम्हाला ठाऊक नाही का? प्रभु यीशु मसीह ये दुनिया में आप पापी के लिए आया आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापाने करता आला और आपके पाप के मजदूरी मृत्यू प्रभु ने सूली पर अपने ऊपर उड़ाया. आणि तुमच्या पापाचं वेतन मरण जे आहे त्याने आपल्या वधस्तंभावर उचललं. यीशु मसीह पापी होकर के अपनी पापों के लिए वो नहीं मरा. आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी होता आणि आपल्या पापण करता तो नाही मेला. प्रभु आपका पापों के लिए मरा. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापण करता मेला. ये आपने सुना था? हे तुम्ही ऐकलं आहे का? एक बार भी सुना था? एकदा तरी ऐकलेलं आहे का? तो आपने विश्वास किया? आणि तुम्ही विश्वास केला का? आप प्रभु का वचन पर विश्वास किया? आणि तुम्ही प्रभूच्या वचनावर विश्वास केला का? नीति वचन 13 का 13 मिलेगा है. जो ये सत्य वचन को इनकारता है उसका जिम्मेवार रहेगा. आणि नीतिसूत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी हे वचन ऐकून सोडून देतो तो त्याचा जबाबदार राहील. यो वचन को इनकारो मत. आणि हे वचन आहे ते नाकारू नका. वचन को इनकारना बहुत भयंकर पाप है. आणि वचन नाकारणं भयंकर पाप आहे. आज भी आपको अपनी पाप क्षमा पा करके प्रभु का बेटा होकर के बेटी होकर के जीवन बिताने का सुंदर सौभाग्य प्रभु आपको दे रहे हैं. आजही तुम्ही आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून प्रभूचा मुलगा आणि प्रभूची मुलगी होऊन जीवन जगण्याकरता एक चांगलं सौभाग्य आहे. प्रभु आपको मदद कर रहा है. आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करत आहे. दूसरा कोरिन्थी 6:2 में प्रभु बोला, बार बार प्रभु बोला, मैं अभी तेरा उद्धार के लिए मैं मदद कर रहा हूँ. आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याच्या 6 अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की तुझ्या तारणाकरता मी आता तुला सहाय्य करत आहे. वो इतना मदद करता है. आणि प्रभू एवढं सहाय्य करतो. लेकिन शैतान एक मदद करता है. आणि सैतान अजून एक मदत करतो. क्या मदद करता है? तो काय करतो? दूसरा कोरिन्थी 4:4 में बोलता है. दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये असं म्हटलंय, इस सुसमाचार का तेज उन पर ना चमकने के लिए अविश्वास ला करके, जो अविश्वास यदन वाटिका में लाया था, वही अविश्वास सुनने वालों में ला करके उसको मसीह से दूर कर देता. आणि मग हे तेजोमय सुवार्तेचा जो प्रकाश आहे त्यांच्या मनावर पडू नये आणि त्यांनी तारण प्राप्त करू नये म्हणून तो त्यांची मन जी आहे ती आंधळी करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. समझ में आया प्रियो? लक्षात आलं प्रियांनो? आपने वचन सुना था ना? आणि तुम्ही वचन ऐकलं होतं ना? परंतु ये वचन का तेज आप पर ना चमकने के लिए उन अविश्वासियों का मन को इस दुनिया का ईश्वर शैतान ने अंधा कर दिया. आणि या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर न चमकण्याकरता या सहकाचा ईश्वर सैतानाने त्यांची मन आंधळ केली. लेकिन एक बात जान लो, आणि एक गोष्ट जाणून घ्या, आप अपनी मनमानी की राहों पर चलते हुए, आणि तुम्ही आपल्या मनमर्जी प्रमाणे चालत. नीति वचन 14:12 में लिखा है कि एक मार्ग कभी इंसान को अच्छा देख पड़ेगा, आखिर में मृत्यु मिलेगा. आणि नीतिसूत्र त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये असं म्हटलं की एखादा मार्ग मनुष्याला चांगला वाटतो पण त्याच्या शेवटास त्याला मृत्यू पथच मिळतं. आपको अच्छा लगने वाला मार्ग में मत चलना प्रियो. आणि तुम्हाला आवडणाऱ्या मार्गामध्ये चालू नका. यीशु मसीह आपका मार्ग बनना चाहिए. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमचा मार्ग व्हायला पाहिजे. वही जीवन का मार्ग है. आणि तोच जीवनाचा मार्ग आहे. इसके अलावा कोई भी मार्ग अपनाएगा वो व्यक्ति अशांति में डूबेगा, निराशा में डूबेगा, शैतान का शिकार बनेगा. आणि या व्यतिरिक्त कुठल्याही मार्गाचा अवलंबन केला तर तो व्यक्ती निराशा अशांतीमध्ये डुबेल आणि सैतानाच्या हातामध्ये पडेल. सबको मृत्यू है. आणि प्रत्येकाला मरण आहे. मृत्यू में सब बात खत्म नहीं होता. आणि मेलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. मृत्यू सिर्फ आनंददा का एक द्वार है. आणि मरण हे फक्त सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आहे. इसके बाद में आपको मालूम पड़ेगा यार मैंने बहुत कुछ सुना था, सुना जैसे ही है आगे का जीवन.
आणि मग त्याच्यानंतर समजेल अरे मी खूप काही ऐकलं होतं आणि जे काय ऐकलं त्याप्रमाणेच आहे पुढचं आयुष्य. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकिन उधर ही जाकर के पछताने से कोई फायदा नहीं. आणि तिथं जाऊन पश्चाताप करून काही उपयोग नाही. अभी पछताएगा तो उसका लाभ मिलेगा. आणि आता पश्चाताप केला तर त्याचा फायदा राहील. इसलिए मरने के बाद में न्याय है. आणि म्हणूनच मेल्यानंतर न्याय आहे. तो वचन क्या कहता है? वचन काय सांगतं? है ना, परमेश्वर को हमें हरेक लोगों को अपना लेखा देना है. आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराला आपला आपला हिशोब द्यायचा वो आहे. न्याय करेगा. आणि न्याय कोण करणार? है ना, जब यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याय का 27 वचन में लिखा है. योहान त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 27 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. वरन उसे न्याय करने का भी अधिकार दिया है, हाँ इसलिए कि वह मनुष्य का पुत्र है. हाँ, देखा, मनुष्य पुत्र होकर के आया हुआ यीशु मसीह सबका न्याय करेगा. आणि मनुष्याचा पुत्र होऊन आलेला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाचा न्याय करेल. है, कौन न्याय करेगा? न्याय कोण करेल? प्रभु यीशु मसीह. प्रभू येशू ख्रिस्त. है ना, प्रेरितों का उसका 10 अध्याय का 42 वचन. प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याचं 42 वचन. और उसने हमें आज्ञा दी कि लोगों में प्रचार करो. ये चेले लोग गवाही दे रहा है, प्रचार करो. उसने आज्ञा दिया, मतलब यीशु मसीह ने आज्ञा दिया है. हाँ, और गवाही दो हाँ। कि यह वही है हाँ। जिसे परमेश्वर ने जीवितों हाँ। और मरे हुओं का न्यायी ठहराया है. हाँ, देखा, पिता परमेश्वर की ओर से न्याय किसको ठहराया? आणि पिता परमेश्वराने एक न्यायाधीश म्हणून कोणाला नेमणूक केली? प्रभु यीशु मसीह को. प्रभू येशू ख्रिस्ताला. सबको बदलने के लिए बोला. आणि हे सगळ्यांना सांगण्याकरता सांगितलं. आज अगर जिसको नहीं सुना है ना, आज हम सुना रहे हैं. आणि आज आतापर्यंत कोणी ऐकलेलं नसेल तर तुम्हाला आज सांगत आहे. सबूत के साथ. आणि एकदम पुराव्यासह. क्या है सबूत? आणि पुरावा काय आहे? सबूत हम अपने पॉकेट से नहीं डालता. आणि पुरावा आम्ही आमच्या खिशातून नाही टाकत. बाइबल में लिखा है. बायबल मध्ये लिहिलं आहे. क्या लिखा है? ते काय आहे? न्याय है. आणि न्याय आहे. कौन न्याय करेगा? आणि न्याय कोण करणार? प्रेरितों का 17 अध्याय का 31 वचन. प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याचं 31 वचन. क्योंकि उसने एक दिन ठहराया है हाँ. जिसमें वह उस मनुष्य के द्वारा हाँ. धर्म से जगत का न्याय करेगा. देखो, उस मनुष्य के द्वारा परमेश्वर धर्म से न्याय करेगा. धर्म से न्याय करेगा. वहां पर कोई अन्याय नहीं होगा प्रियो. आणि मग त्या ठिकाणी नीतीने न्याय होईल. कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. कोई मिस्टेक नहीं होगा. भाई मिस्टेक ऐसे हो गया करके नहीं बोलेगा. आणि चुकून असं झालं असं बोलणार नाही. प्रभु का न्याय कोर्ट बहुत बार मैंने आपको सुनाया है. मैं आज थोड़ा नया रीति में सुनाने जा रहा हूँ. आणि प्रभूच्या न्यायासंबंधाने याच्या अगोदर ही पुष्कळ वेळा सांगितलं. आज जरा नवीन पद्धतीने सांगत आहे. मैं कुछ नया नया बात प्रभु से पाता हूँ. आणि नवीन नवीन गोष्टी प्रभूपासून काही प्राप्त करतो. नया प्रभु का वचन में प्रकाश है. आणि देवाच्या वचनामध्ये नवीन प्रकाशन. मेरी तरफ से कोई नया वचन नहीं. आणि माझ्याकडून काही नवीन नाही. वचन वही पुराना है, आणि वचन तेच जुनं आहे. लेकिन प्रकाश नया है. आणि प्रकाश नवीन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो प्रभु ने मुझे दिया मैं आपको देता हूँ. आणि प्रभूने जे मला दिलं ते मी तुम्हाला देतो. बहुत गंभीर बात है. आणि खूप गंभीर गोष्ट आहे. यहाँ पर माला वो वचन बोलता है 17:31 में, उसको कौन न्याय करेगा. इस रीति में सबूत किया है. कैसे सबूत किया? जिसे उसने ठहराया है इसे ठहराया है. पिता ने जो ठहराया वो व्यक्ति का खूबी क्या मालूम है? हाँ. और उसे मरे हुओं में से जिलाकर मरे हुए में से जिलाया. मरे हुए में से जिला हुआ कौन है? आणि मेलेल्यातून जिवंत झालेला कोण आहे? सर्व प्रभु यीशु मसीह. फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ये बात सारा जगत को क्या कर दिया? प्रमाणित भी कर दिया. आणि ही गोष्ट सर्व जगाला प्रमाणित करून दिली. सबको प्रमाणित कर दिया. आणि सगळ्यांना प्रमाणित केली. प्रभु सबका न्याय करेगा. आणि प्रभू सगळ्यांचा न्याय करेल. हाँ, वो दिन कौन सा दिन है? आणि तो दिवस कुठला दिवस आहे? है ना, मरने के बाद. तो मेल्यानंतर प्रभु यीशु मसीह के न्यायासन के सामने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर. प्रियोम, सबका न्याय है. आणि सगळ्यांचा न्याय आहे. पापी का भी न्याय है, पवित्र लोगों का भी न्याय है. आणि पापी लोकांचा पण न्याय आहे आणि पवित्र लोकांचा पण न्याय आहे. लेकिन दोनों दो सिंहासन के ऊपर है. आणि दोन्ही दोन वेगवेगळ्या सिंहासनासमोर आहे. है ना, पापियों का न्याय है वो श्वेत सिंहासन के सामने है. वो कहाँ मरे? वो स्वर्ग में है. आपको जानना चाहिए. प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 11 से 15 तक का वचन है. प्रकटीकरण त्याचा 20 अध्याय त्याच्या 11 ते 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की जे पापी लोकांचा न्याय आहे तो कुठे आहे तर तो स्वर्गात आहे. आणि सिंहासन कुठलं आहे तर ते श्वेत सिंहासनासमोर होणार आहे. बहुत ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. देखो, मैं आपको एक एक बात बताना चाहता हूँ कि आप उस न्यायासन के सामने खड़ा होने के लिए बुलाए हुए लोग नहीं. आप चुने हुए लोग हैं तो आपको वो न्यायासन के सामने जाना नहीं पड़ेगा. आणि तुम्ही निवडलेले लोक आहे तर तुम्हाला श्वेत सिंहासनासमोर न्यायासनासमोर जाण्याची गरज नाहीये. कारण का तुम्ही निवडलेले आहे तो पापी लोकांकरता आहे. लेकिन हम सबको प्रभु यीशु मसीह की न्यायासन के सामने जाना है. आणि आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासना
न्यायासनासमोर जावं लागणार वो आहे न्यायासन है, आणि ते एक न्यायासन आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट ये आहे न्यायासन के सामने हम सबको जाना है, आणि या न्यायासनासमोर आपल्या प्रत्येकाला जायचंय हर एक को, एक एक व्यक्ति को इंडिविजुअली। प्रभु दास, आपने इनको क्यों नहीं बताया? मेरे को उधर आपका बारे में नहीं पूछेगा। आणि प्रभु असं नाही म्हणणार आहे प्रभूच्या दासा तू यांना का नाही सांगितलं तुमच्या संबंधाने मला विचारलं नाही जाणार तर तुमच्या संबंधाने प्रभु तुम्हालाच विचारेल समझ में आया? लक्षात आलं का हम हर एक को अपने अपना लेखा देना है। आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःचा हिशोब द्यायचा आहे हमने जो आपके लिए किया उसका प्रतिफल प्रभु हमको देगा ही। आणि आम्ही तुमच्यासाठी जे केलं त्याचा प्रतिफळ प्रभू आम्हाला देईल हाँ, और दुनिया में आपके लिए जो भी करेगा उसका भी इनाम प्रभु देगा। आणि जगामध्ये तुमच्या करता जे काय करेल त्याचं बक्षीस प्रभू देईल अभी आप थोड़ा ध्यान से सुन लेना। आणि तुम्ही आता जरा लक्ष देऊन ऐका ये सब हमारे जीवन में भविष्य में, अभी भूतकाल का बात नहीं, सब भविष्य का बात है। आणि हे भूतकाळातली गोष्ट नाहीये तर भविष्य काळातली गोष्ट आहे भविष्यवाणी का बात सुनने के लिए लोगों को कितना उत्साह है, आणि भविष्यवाणीच्या गोष्टी ऐकायला लोकांना किती उत्साह आहे उसके लिए लोग कितना पैसा खर्च करते हैं। आणि त्याच्याकरता लोक कितीतरी पैसा खर्च करतात आपका ओरिजिनल भविष्यवाणी बोल रहा हूँ। आणि तुमची खरी खुरी भविष्यवाणी सांगत आहे Praise the Lord। प्रेज द लॉर्ड तो सबसे पहली बात एक बात है कि हमने ये जीवन में हमने जो कार्य किया उसका सबका हिसाब प्रभु मांगे। आणि या जगामध्ये जीवन जगत असताना आपण जे काय काम केलं त्या प्रत्येक कामाचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे हमें प्रभु को देना है। आणि आपल्याला प्रभूला द्यायचा आहे 2 वचन पढ़ेंगे। 2 वचन वाचा लूका उसका 16 अध्याय का दूसरा वचन। लूक त्याचा 16 अध्याय त्याचं दुसरं वचन अगर उसने उसे बुलवाकर कहा, हाँ। यह क्या है हाँ। जो मैंने तेरे विषय में सुन रहा हूँ? हाँ। अपने भंडारीपन का लेखा दे। हाँ, अपना भंडारीपन का लेखा दे। आणि तू आपल्या भंडारीपणाचा हिशोब दे देखा, अपना भंडारीपन का लेखा देना। आणि आपल्या भंडारीपणाचा हिशोब दे हाँ, अभी यहाँ पर स्वामी बोल रहा है। आणि या ठिकाणी जो स्वामी आहे तो विचारत आहे स्वामी कौन है? आणि स्वामी कोण आहे प्रभु यीशु मसीह प्रभू येशू ख्रिस्त है ना। जब रोमियो का पत्री 14 अध्याय का 12 वचन। रोम त्याचा 14 अध्याय त्याचं 12 वचन इसलिए हम में से हर एक परमेश्वर को अपना अपना लेखा देगा। हाँ, किसका लेखा देगा? अपना अपना। हाँ, परिवार का पिताजी पत्नी और बच्चों का लेखा देगा, ऐसा है क्या? आणि मग घरामधले जे आई वडील आहे ते आपल्या मुलाचा हिशोब देतील असं आहे का नहीं, अपना अपना लेखा। आपला आपला हिशोब आपल्याला द्यायचा आहे इधर आकर के सोया हुआ उसका भी लेखा देगा। आणि इथं येऊन झोपा काढता त्याचा पण हिशोब द्यायचा आहे उधरी प्रभु मैं आपको मालूम है ना, मैं काम करके उधरी से सोया था, इसलिए दो छूट। आणि प्रभू तुम्हाला माहिती आहे ना की मी रात्रभर काम केलं आणि मग त्याच्यामुळे थोडीशी झोप आली म्हणून तुम्हाला काही मोकळीक भेटेल स्वातंत्र्य भेटेल तसं नाहीये भाईबंदी है? नहीं। आणि अशी काही भाऊबंदकी आहे का नो भाईबंदी। आणि काही भाऊबंदकी नाही अल्लाह पत्रोस पहला अध्याय का 17 वचन में लिखा है कि बिना पक्षपात का न्याय करने वाला परमेश्वर को तुझे अपना लेखा देना है तो ये जीवन में मिट्टी में सोते सोते बर्बादी करते करते जीवन बिताओ, कोई बात नहीं। आणि पहिल्या ऐसे नहीं पेत्र लिखा, लेकिन कई लोगों का ऐसे लिखा ना, क्योंकि बाइबल जो कहता है वही मानेगा। हाँ, ऐसा नहीं लिखा। आणि प्रियांनो असं नाही लिहिलेलं आहे की आपला परमेश्वर जो आहे पक्षपात न करता आपल्याला न्याय करणारा आहे म्हणून तुम्ही इथं झोपा काढत राहा तुम्हाला सूट आहे असं नाही लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही आपला हा जो जीवन प्रवास आहे तो भीतीसह जगा हाँ, कैसे बिताना? आणि कसं जगायचंय डर से। भीतीसह डर है क्या? आणि भीती आहे का वो गदास हमको क्यों इतना डराता? आणि प्रभूचा दास आम्हाला काय एवढा घाबरवतो भाई मैं सिर्फ सादा वचन, आपका वचन, सिर्फ प्रभु का वचन पढ़कर सिर्फ सुना रहा हूँ। आप वचन सुनकर के डर गया तो मैं क्या करूं? आणि मी तुम्हाला फक्त देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला सांगत आहे तुम्ही वचन वाचून घाबरता मी काय करणार Praise the Lord। प्रेज द लॉर्ड मैं आपको डराने के लिए मेरे को पूछ भी नहीं। वो भी निकाल दिया मैंने। तुम्हाला घाबरवण्याकरता मला मिसची सुद्धा नाहीये ती सुद्धा मी काढून टाकली Praise the Lord। प्रेज द लॉर्ड आप मुझे देख करके कभी भी डरना नहीं पड़े। आणि मला पाहून तुम्ही अजिबात घाबरू नका आप प्रभु का डर मानो, आणि प्रभूची भीती बाळगा प्रभु का वचन का डर मानो। आणि देवाच्या वचनाची भीती बाळगा प्रभु हमसे लेखा लेगा। आणि प्रभू आपला हिशोब घेईल क्या क्यों पूछ रहा है प्रभु? आणि प्रभू काय विचारत आहे लूका 19 अध्याय का 15 से 26 तक पढ़ना चाहिए। आप लिख कर रखना है, घर में जाके पढ़ना। मैं उसमें से 1-2 बात बोलूंगा। लूक त्याचा 19 अध्याय 15 से 26। 15 ते 26 वचन तुम्ही लिहून घ्या हाँ, अभी जब वह राजपद पाकर लौटा हाँ। तो ऐसा हुआ हाँ। कि उसने अपने दासों को हाँ।
जिन्हें रोकड़ दी थी अपने पास बुलवाया, हाँ। ताकि मालूम करे कि उन्होंने लेन देन से क्या क्या कमाया। क्या क्या कमाया, आपने क्या क्या कमाया वो बातों का लेखा लेगा। आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही कमवलेल्या आहेत त्या गोष्टींचा तुमचा हिशोब घेतला जाईल। आपने जरूर आपको कमाई करने लायक के प्रभु ने कुछ काम आपको दिया है, आणि तुम्ही काही कमवावं याच्या योग्य तुम्हाला काही काम दिलेलं आहे। हमारा प्रभु यीशु मसीह हमको लेने के लिए आएगा, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेण्याकरता येईल। ले जाने के बाद में न्यायासन के सामने हमारा न्याय होगा, आणि घेऊन गेल्यानंतर न्यायासनासमोर आपला न्याय होईल। तब प्रभु ने हमें जो दिया था वो दिया हुआ बातों से आपने क्या क्या जीता पाया वो बात का लेखा ले। आणि प्रभूने तुम्हाला जे काय दिलं होतं त्या सगळ्या गोष्टीच्या द्वारे तुम्ही काय काय मिळवलं त्याचा हिशोब होईल। है ना, जब हिसाब जब देखता है, आणि ज्या वेळेला हिशोब पाहिला जाईल, जब मत्ती के सुसमाचार 18 अध्याय का 24 से 35 तक का वचनों में मत्ती त्याचा 18 अध्याय 24 ते 35 वचनापर्यंत, उसको वो अभी पूरा नहीं पड़ेगा, सिर्फ 24 पढ़ना। फक्त 24 वचन वाचा। जब वह लेखा लेने लगा लेखा लेने लगा तो एक जन उसके सामने लाया गया, हाँ। जो 10,000 तोड़े का कर्जदार था। तो उसको प्रभु ने क्या कर दिया, उसने विनती शुल्क माफ कर दिया। आणि मग त्याने काय केलं की त्याने विनंती ऐकून त्याला क्षमा केली। बाकी बात मैं आपको शॉर्ट में बोलता ना, आणि इतर गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो, क्योंकि इतनी भी ज्यादा सोचते रहने के लिए अपने पास वक्त नहीं। आणि इथं अशा ह्या विषयावर मनन करण्याकरता आपल्याकडे जास्त वेळ नाही। यहाँ पर प्रभु ने उसको उसकी विनती के अनुसार क्षमा दिया, आणि त्याने विनंतीच्या अनुसार प्रभूने त्याला क्षमा केली। तो परंतु वो व्यक्ति बाहर जाते वक्त उसको किसने कुछ देना था, वो कर्जदार को क्षमा नहीं दी। आणि तो बाहेर गेल्यानंतर त्याला असा एक दास मिळाला की ज्याच्याकडून त्याला काही घ्यायचं होतं पण त्याने त्या दासाला क्षमा नाही केली। तो फिर क्या हुआ, मग काय झालं? ऐसा लोगों को ज्यादा लंबा न्याय करना नहीं पड़ता, उनके लिए कुछ भी प्रतिफल मिलने वाला बात नहीं। आणि अशा लोकांचा न्याय जो आहे तो जास्त वेळ नाही होणार, तर लगेच होऊन जाईल आणि त्याला कुठल्या प्रकारचं प्रतिफळही भेटणार नाही। बोलने का अर्थ आपको समझ में आया? सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का? वो बात का एक इशारा मत्ती 6 का 14-15 वचन में भी प्रभु ने बताया। आणि या गोष्टीचा एक इशारा मत्ती 6 अध्याय 14-15 मध्ये पण सांगितलंय। आप में से कोई भी ठीक है, अभी आप में से कोई भी अगर दूसरे को क्षमा नहीं दिया है तो आपको क्षमा मिलने का सवाल ही। आणि तुमच्यापैकी जर इतर लोकांना कोणी क्षमा केलेले नाही तर तुम्हाला सुद्धा क्षमा मिळणार नाही। आज भी अपना दिल में किसी के प्रति क्षमा ना दिया हुआ कोई अवस्था है? आणि आजही तुमच्या हृदयामध्ये कोणाला क्षमा न दिलेली एक अवस्था आहे का? ये अपने आप को परखने के लिए बोल रहा हूँ। आणि प्रियानो तुम्ही स्वतःला पारखण्याकरता सांगत आहे है ना, कई लोग अपने जीवन में बहुत प्रकार का नफरत, कड़वाहट, कुटिलता रह करके अपना यात्रा चल रहा है और वो बोलता है नहीं मेरे दिल में सारे लोगों के साथ कुछ भी प्रॉब्लम नहीं है, ऐसा बोलता है लेकिन है अंदर। आणि पुष्कळ लोक आपल्या मनामध्ये इतर लोकांसंबंधाने खूप द्वेष, खूप मत्सर, खूप राग घेऊन चालतात आणि ते लोक असं म्हणतात की नाही माझ्या मनामध्ये कोणाविषयी काहीच नाहीये, फक्त प्रेम आहे, अशा प्रकारे खोटं बोलत चालतात। मैं आपको बोलता हूँ ऐसे लोग इस रीति में चलने के कारण उनको संगति तक उसका द्वार बंद होते जा रहे हैं। आणि मग असे लोक अशा प्रकारे चालल्या कारणाने संगतीचा सुद्धा दरवाजा त्यांच्याकरता बंद होत चाललाय। मैं एक बात आपको बताऊं प्रियो, एक गोष्ट सांगू तुम्हाला प्रियनो, प्रभु में एक क्षण प्रभु का भय मान करके डरते कांपते हुए जीवन बिताओ। आणि प्रत्येक क्षणाला प्रभूची भीती बाळगत भीत आणि कापत तुम्ही चाला। प्रभु का संगति में रहने का महत्व जानो प्रियो, आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये राहण्याचं महत्व तुम्ही जाणा। एक संगति ना मिलने के टाइम पर रोना सीखो। आणि एक संगती नष्ट जर झाली तर त्याच्याकरता रडायला शिका। है ना, आज आपको मालूम है लोगों में इतना घमंड चढ़ा हुआ है, लोग संगति नष्ट करेगा तो भी बिना, आपको मालूम है एक संगति नष्ट किया तो वो लोग गवाही देते बिना कभी भी प्रभुमेश में हाथ नहीं डालना चाहिए। आणि जर एखादी संगती नष्ट झाली तर त्याने मंडळीमध्ये येऊन साक्ष दिल्याशिवाय त्या प्रभुमेच्यामध्ये सहभागी व्हायला नको। Praise the Lord. Praise the Lord. आपको मैं इससे पहले भी बताया, मैं ऐसा बातों पर मैं ज्यादा लंबा अभी लेक्चर देने के लिए मेरे पास टाइम नहीं। आणि आता अशा प्रकारच्या विषयावर मोठं लेक्चर देण्याकरता आता वेळ नाहीये। आपका दिल बहुत कठोर हो चुका है आणि प्रियानो तुमचं अंतःकरण जे आहे ते एकदम कठीण झालेलं आहे। शैतान की धोखे में आप फंसते जा रहे हैं आणि सैतानाच्या फसगतीमध्ये तुम्ही फसले जात आहात। आपको बात मानने वाला गुण है ही नहीं। आणि आज्ञाधारकपणा तुमच्यामध्ये राहिलेलाच नाही। मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु के न्यायासन के सामने वो एक तो
एकदम हमेशा के लिए लज्जित हो जाएगा। आणि प्रभूच्या न्यायासनासमोर तो एकदम लज्जित होईल आपका कोई भी काम गिनती में नहीं आएगा। आणि तुमचं कुठलंही काम तुमच्या मोजण्यामध्ये येणार नाही ऐसा आप एकदम लापरवाही के जीवन ना बिताओ। आणि असं निष्काळजीपणाचं जीवन तुम्ही जगू नका बहुत बहुत बोलने के लिए बहुत है, आणि बोलण्याकरता खूप काही आहे लेकिन एक शब्द में और पढ़ा करके आगे बढ़ता हूँ। आणि एक वचन वाचून पुढे जाऊया इफिसियों 4:32 है। इफिसकाराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 32 वचन। एक दूसरे पर कृपालु और करुणामय हो, और जैसे परमेश्वर ने मसीह में तुम्हारे अपराध क्षमा किए, वैसे ही तुम भी एक दूसरे के अपराध क्षमा करो। प्रियो, पूर्ण रूप में एक व्यवस्था प्रभु ने दिया है कैसे हमें क्षमा करना है। जैसा प्रभू यीशु मसीह में पिता ने हमारे अपराध क्षमा किया वैसे ही। आणि आपण इतर लोकांना क्षमा कशी द्यायची आहे याची एक चांगली व्यवस्था प्रभूने आपल्याला दिलेली आहे की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहून पिता परमेश्वराने आपले अपराध क्षमा केले त्याप्रमाणे आपण सुद्धा इतर लोकांचे अपराध क्षमा करायचे। समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? जो समझेगा अच्छी बात। आणि जो समजेल ते खूप चांगला आहे। प्रभु ने क्या किया? आणि प्रभूने काय केलं? प्रभु सबको बुलाता है आणि प्रभू प्रत्येकाला बोलवतो और अपने हिसाब लेता है। आणि आपला हिशोब घेतो। जब मत्ती की सुसमाचार 25 अध्याय का 19 से 30 तक का वचन में मत्ते त्याचा 25 अध्याय 19 ते 30 वचनापर्यंत हम क्या बहुत दिनों के बाद बहुत दिनों के बाद उस दासों का स्वामी आकर, उस दासों का स्वामी, ये स्वामी कौन है? प्रभु यीशु मसीह। प्रभु यीशु मसीह। आपको बार बार मैं इसलिए बोलता हूँ ये जो स्वामी है वो प्रभु यीशु मसीह है। वो दास कौन है? उधार पायो हम सब लोग हैं। आणि हा जो स्वामी आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो दास कोण आहे की आपण तारण प्राप्त झालेले सगळे लोक। वो क्या किया? लेखा लेने लगा। लेखा लेने लगा आणि हिशोब घेऊ लागला। हाँ, प्रभु अनेक लोगों से लेखा लेगा प्रियो। आणि प्रियानो प्रत्येकाकडून प्रभू हिशोब घेईल। हमारे जीवन में मतलब आर्थिक रीति का हिसाब लेगा, आत्मिक रीति का हिसाब लेगा, दोनों बातों का हिसाब लेगा। आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून आर्थिक गोष्टीचा आणि आत्मिक गोष्टीचा दोन्ही गोष्टीचा हिशोब घेईल। और ये दुनिया में थोड़ी में विश्वास योग्य रहने वालों को स्वर्ग में प्रभु बड़े बड़े बातों का हमेशा के लिए अधिकारी बनाए। आणि जो या ठिकाणी थोडक्यामध्ये विश्वासयोग्य राहतो प्रभू त्याला स्वर्गामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टींचा अधिकारी बनवेल। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? प्रभु हमें दिया हुआ कामों में हमारा जीवन में उसमें वो काम, विश्वास योग्यता, प्रेम सब देखना चाहता है। आणि प्रभूने आपल्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आपण त्या कामामध्ये विश्वासयोग्य राहावं असं प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे। अभी किन किन बातों का लेखा लेगा आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा हिशोब घेईल। अभी तक मैं बहुत फास्ट जा रहा था, अभी मैं थोड़ा धीरे जाऊंगा। आणि आतापर्यंत खूप फास्ट जात होतो, आता थोडस स्लो जाईल। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। किन किन बातों का हमें लेखा लेगा प्रभु? आणि कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब प्रभू आपल्याला घेईल। नंबर 1, आणि पहिली गोष्ट उधार पाया हुआ अनेक लोगों का ये शरीर का लेगा। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाच्या शरीराचा हिशोब तो घेईल। ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका। है ना, आप ये शरीर में रहने के समय में अपने ये शरीर को अपनी मनमानी में इस्तेमाल नहीं करना प्रिय। आणि आपण आपल्या या शरीरामध्ये राहत असताना त्याचा उपयोग आपल्या मनमर्जीप्रमाणे करू नका। शरीर को क्या करना है? आणि आपण आपल्या शरीराला काय करायचंय? ये शरीर को प्रभु के लिए प्रसन्नियों की आराधना के रूप में समर्पण करना है। आणि आपण आपलं जे शरीर आहे ते प्रभूला प्रसन्न होईल अशा प्रकारे प्रभूला समर्पित करायचं आहे। बहुत ध्यान से समझना प्रिय। आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या प्रियांनो। रोमियो 12 अध्याय का पहला वचन। रोम त्याचा 12 अध्याय त्याचं पहिलं वचन। इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है। देखा, एक जन प्रभु की आत्मा पाया हुआ आत्मिक लोगों का आत्मिक सेवा का सबसे पहला भाग अपना शरीर को प्रभु की महिमा के लिए अर्पण करना है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकाला ज्याला पवित्र आत्मदान म्हणून मिळालेला आहे, एक आत्मिक व्यक्ती आहे, त्याची सगळ्यात पहिली सेवा हीच आहे की त्याने आपलं शरीर प्रभु करता समर्पित करायचंय। हमारा एक एक अंग प्रभु के लिए है प्रिय। आणि आपला शरीराचा एक एक अवयव प्रभु करता आहे। है ना, एक जब उसका 6 अध्याय रोमियो 6 अध्याय का 19 वचन में पढ़ता है। रोम त्याचा 6 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। मैं तुम्हारी शारीरिक दुर्बलता के कारण मनुष्य की रीति पर कहता हूँ, जैसे तुमने अपने अंगों को कुकर्म के लिए अशुद्धता और कुकर्म के दास करके सौंपा था, वैसे ही अभी अपने अंगों को
पवित्रता के लिए धर्म के दास करके सौंप दो। देखा, पवित्रता के लिए धर्म का गुलाम होकर के सौंप दो। आणि पवित्रीकरणाकरता तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम म्हणून स्वतःला समर्पित करा। है ना, वहां पर सब डूलो शब्द है, गुलाम शब्द है। गुलाम जैसा स्वामी की इच्छा पूरा करने की चाहत में रहता, उसी रीति में अपने शरीर के अंगों से प्रभु का महिमा करना। आणि ज्याप्रमाणे एक गुलाम आपल्या धनाची इच्छा पूर्ण करण्याकरता नेहमी तत्पर राहतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रभूची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्पित करा। प्रिय, उधार पाने के बाद में हमें शरीर में रह करके अपना शरीर की इच्छा पूरा करने की प्रयास नहीं करना। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण या शरीरामध्ये राहत असताना आपल्या शरीराची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका। प्रेरित पौलुस का एक गवाही का शब्द इसका बीच में लाता हूं, फिलिपियों 1:20। आणि फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 20 वचन। मैं तो ये हार्दिक लालसा देखा, प्रभु का दास का हार्दिक लालसा क्या है? और आशा रखता हूँ हाँ। कि मैं किसी बात में लज्जित न हो, हाँ। पर जैसे मेरे प्रबल साहस के कारण हाँ। मसीह की बड़ाई मेरी देह के द्वारा सदा होती रही। देखा, मेरी शरीर में होते हुए, जीवन मिलाते हुए हमेशा प्रभु की बड़ाई होते रहा और आगे भी होते रहे। आणि मी या शरीरामध्ये जीवन जगत असताना या शरीराच्या द्वारे नेहमी ख्रिस्ताचा गौरव जो आहे तो होत राहिला आणि याच्या पुढे पण होत राहील। प्रियो, हमारे इस शरीर के द्वारा हम प्रभु की महिमा करते रहना है, उसको प्रसन्नता के कार्य करते रहना, यही हमारे कर्तव्य है। आणि आपण आपल्या या शरीराच्या द्वारे देवाला आवडणारं गौरव होणारं कार्य हे करत राहणं। क्यों? का? ये शरीर भी हमें अपना बोलने के लिए कोई अवकाश है क्या? आणि आपण काही वारसदार आहे का, हे माझं शरीर आहे असं म्हणू शकतो का आपण? कम से कम एक उधार पाया व्यक्ति इस बात को ठीक से जान लो। आणि कमीत कमी तारण प्राप्त झालेला एक व्यक्ती या गोष्टीला चांगल्या प्रकारे जाणून घ्या। आज आप ये बात को अच्छी तरह समझ करके बाहर जाना प्रिय। आणि ही गोष्ट आज चांगल्या प्रकारे समजून तुम्ही बाहेर जा। पहला कुरिन्थी 6:19-20 वचन में पवित्र शास्त्र बाइबल में ऐसे लिखा है। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे। तुम नहीं जानते हाँ। कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है। नहीं जानता ना, नाही माहित ना। कितने लोग जानते हैं? आणि किती लोकांना माहित आहे? जितने लोग जानता है प्रभु का स्तुति करे। हालेलुया। कुछ लोग मुंह नहीं बोलते, आणि काही लोकांनी तोंड उघडलंच नाही, नहीं जानता। नाही माहिती। सच्चाई हो ये, वो नहीं जानते, इसलिए कोई ना हमारे उसका कुछ जवाब नहीं। आणि काही लोक खरोखर आहे की त्यांना माहितीच नाही म्हणून त्यांनी तोंड उघडलंच नाही। ठीक है, प्रभु उसको जानता है। आणि प्रभु त्याला जाणतो। हाँ, लेकिन यहाँ पर वचन कहता है, आणि या ठिकाणी वचन असं सांगतं, क्या तुम नहीं जानते? का तुम्हाला ठाऊक नाही का? क्या नहीं जानते? काय नाही जाणत? हाँ, तुम पवित्र आत्मा का मंदिर है हाँ। जो तुम में बसा हुआ है हाँ। और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है हो। और तुम अपने नहीं हो। देखा, तुम अपने नहीं। आणि तुम्ही स्वतःचे नाही, किसका है? मग कोणाचे आहात? हाँ, क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो। कौन? आगे पढ़ लो ना। इसलिए अपनी देह के द्वारा हाँ। परमेश्वर की महिमा करो। हाँ, देखा प्रियो, प्रभु यीशु मसीह ने हमें दाम दे करके मूल लिया है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला किंमत देऊन विकत घेतलेला आहे। इसलिए तुम अपना नहीं है, आणि म्हणून तुम्ही स्वतःचे नाही, इसलिए तुम प्रभु की महिमा करो, आणि म्हणूनच तुम्ही आपल्या शरीराच्या द्वारे प्रभूचा गौरव करा, जो आपका स्वामी है। आणि जो तुमचा स्वामी आहे। इतना सुंदर बात है ना। आणि किती सुंदर गोष्ट आहे। हमारे जीवन में आज मेरे जीवन से, मेरे शरीर के द्वारा प्रभु का महिमा हो रहा है कि नहीं, ये बात को परखना पड़ेगा। आणि माझ्या शरीराच्या द्वारे माझ्या देवाच्या नावाचा गौरव होत आहे का नाही हे तुम्ही पारखा। शरीर में रहने के समय में अपना मनमानी ना करें। आणि शरीरामध्ये राहत असताना आपल्या मनमर्जीप्रमाणे जगू नका। उसी अध्याय का 13 वचन, आणि तेच अध्याय त्याचं 13 वचन, मला 6 अध्याय का, मला कुरिन्थी 6 अध्याय का 13 वचन। भोजन पेट के लिए और पेट भोजन के लिए है, हाँ। परंतु परमेश्वर इसको और उसको दोनों को नष्ट करेगा, परंतु देह व्यभिचार के लिए नहीं, हाँ। वरन प्रभु के लिए है हाँ। और प्रभु देह के लिए है। देखा, प्रभु का लिए ये शरीर है प्रियो। आणि आपलं हे जे शरीर आहे ते प्रभू करता आहे। प्रभु की इच्छा से बाहर ले जाने वाला समय में सब आप क्या कर रहे हैं? विचार करता है। आणि मग प्रभूच्या बाहेर तुम्ही जो काही वेळ वाया घालवता त्या सर्व वेळेमध्ये विचार करता। प्रभु की इच्छा हमेशा ढूंढ कर उसमें रहना प्रियो। आणि प्रभूची इच्छा काय आहे ते शोधून त्याच्यामध्ये राहा। उसका 15 वचन पढ़ना। आणि त्याचं 15 वचन वाचा। क्या तुम नहीं जानते हाँ। कि तुम्हारी देह मसीह के अंग है? हाँ। क्या मैं मसीह के अंग लेकर हाँ। उन्हें वेश्या के अंग बनाऊं? हाँ, देखा, प्रभु के उस अंग को लेकर के वेश्या के अंग बनाओ? कदापि नहीं। कदापि नहीं प्रियो।
बहुत सीरियसली ये बात को आप जानना पड़ेगा। आणि खूप गांभीर्याने ही गोष्ट तुम्ही जरा जाणून घ्या। अगर आप ये शरीर में अपना मनमानी करेगा तो आणि तुम्ही आपल्या शरीरामध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगाल तर यो कितना बड़ा धोखा खाएगा आप तो देख लो, आणि तुम्ही केवढ्या मोठ्या फसगतीमध्ये फसले जाल जरा बघा। है ना। इस जीवन में ये शरीर के प्रति लोग कितना ख्याल करता, आणि या जीवनामध्ये आपल्या शरीर संबंधाने लोक किती विचार करतात, शरीर को अच्छा पुष्टि करने के लिए खाने पीने में कितना इंटरेस्ट लेता, आणि आपल्या शरीराला आवडणारा खाण्यापिण्या संबंधाने कितीतरी तुम्ही आवड घेतात। मैं बोलने का अर्थ आप कल से उपवास करो, खाओ मत, ऐसे नहीं। आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही उपास करा आणि खाऊ नका, और तो आप जीने के लिए खाना, खाने के लिए नहीं जीना। आणि जगण्याकरता खा, खाण्याकरता जगू नका। कितने लोग समझा? किती लोकांना समजलं? हाँ, समझना पड़ेगा। आणि समजून घ्या। क्योंकि पहला कोरिन्थी 10:31 में पौलुस बोलता है तुम खाओ या पियो कुछ भी करो, परमेश्वर की महिमा। हाँ ये शरीर के लिए जब करता है ना तभी भी वो परमेश्वर का महिमा के लिए करना। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याच्या 31 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतात की तुम्ही खा किंवा प्या, जे काय कराल ते प्रभूच्या गौरवाकरता करा। म्हणजे काय की तुम्ही आपल्या शरीरामध्ये जे काय कराल ते प्रभूच्या गौरवाकरता करा। इसका मतलब हम उधार पाने के बाद में हमने ये शरीर में रह करके जो जो काम किया, इस शरीर को कैसे इस्तेमाल किया, इसका लेखा प्रभु पूछेगा। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या या शरीरामध्ये राहत असताना आपल्या शरीराच्या द्वारे जे काय आपण करतो त्या प्रत्येकाचा हिशोब आपल्याला प्रभूला द्यायचा आहे। फिर हम किसको हिसाब देना पड़ेगा? आणि दुसरा आपल्याला हिशोब कसला द्यायचा आहे? मैं आपको बोला हमको इस दुनिया में मतलब शारीरिक लेवल में और आत्मिक लेवल में बहुत से प्रभु ने दान दिया है। आणि शारीरिक आणि आत्मिक रीतीने प्रभूने आपल्याला पुष्कळ प्रकारे दान दिलेलं आहे। या एक प्रकार आर्थिक और स्वर्गीय। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर आर्थिक आणि दुसरं म्हणजे स्वर्गीय। ऐसा बहुत से आशीषें उधार पाए हुए लोगों को दिया है। आणि पुष्कळ अशा प्रकारचे आशीर्वाद प्रभूने आपल्याला दिलेले आहे। इसलिए मैं इन दोनों को मानो जिसको तालंत बोलता है, जिसको कुछ आत्मिक बातों को वरदान बोलता है, आणि आत्मिक ज्या गोष्टी आहेत त्याला वरदान म्हटलेलं आहे। और आर्थिक बात जो थोड़ा बोलते थोड़ा मतलब दान दान ये ऐसा प्रभु ने दिया, उसका लेखा लेगा प्रभु। आणि प्रभूने आपल्याला जे दान किंवा वरदान दिलेले आहे त्याचा हिशोब प्रभू आपल्याला देईल। भगवान में सबको बराबर में नहीं दिया, आणि प्रत्येकाला एक सारखं नाही दिलं। आपको दुनिया का आशीष हो या आत्मिक आशीष हो, हर एक लोगों को अलग अलग रीति में दिया। आणि जगाचा आशीर्वाद असू द्या किंवा आत्मिक आशीर्वाद असू द्या प्रत्येकाला वेगवेगळा दिलेला आहे, है ना। दोनों बातों में ऐसे लिखा है, आणि दोन्ही गोष्टीमध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे। जब मत्ती उसका 25 अध्याय का 15 वचन पढ़ना, मध्ये त्याचा 25 अध्याय त्याचं 15 वचन वाचा। उसने एक को 5 तोड़े, दूसरे को 2 और तीसरे को 1, अर्थात हर एक को उसकी सामर्थ्य के अनुसार दिया। हाँ देखा, हर एक को उसकी सामर्थ्य की, प्रभु को मालूम है इसको कितना सामर्थ्य है। आणि प्रभूला ठाऊक आहे कोणामध्ये किती सामर्थ्य, म्हणून प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याच्या अनुसार त्याला वरदान दिलं। हाँ, सामर्थ्य के अनुसार देना प्रयोग। आणि प्रत्येकाला सामर्थ्याच्या अनुसार दिले। 10 साल का बच्चे का हाथ में आणि 10 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये 10 लाख रुपया दे करके तुम ये करो वो करो बोलेगा तो क्या होगा? वो भेजने वाला मूर्ख है। आणि मग त्याला म्हटलं की 10 लाख रुपये घे, मग तू हे घे, ते आण असं कर तसं कर, देणारा मूर्ख आहे। 10 साल का बच्चा ऐसा कर सकता है? आणि 10 वर्षाचा मुलगा असं करू शकतो का? नहीं कर सकता। नाही करू शकत। 10 रुपया दे करके बोल सकता है कि तुम जा करके मतलब एक आधा लीटर का दूध को अभी ज्यादा पैसा है, ठीक है 10 रुपया का चीनी लेकर आओ, इतना तो बोल सकता है। आणि मग एखाद्या 10 वर्षाच्या मुलाला 10 रुपये देऊ शकतो आणि सांगतो की जा साखर घेऊन ये। Praise the Lord. समझ में आया? लक्षात आलं? ऐसा नहीं है कि 10 साल के बच्चे के हाथ में 10 लाख रुपया दे करके अभी तू इससे तो वो करो ये करो बोलेगा तो क्या फिर हो? आणि मग असं नाही की 10 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये 10 लाख रुपये दिले आणि त्या मुलाला म्हटलं की 10 लाख रुपयाचं तू हे घेऊन जा, ते त्याला दे, असं कर तसं कर आणि व्यवहार करायला लावला, हे चुकीचं आहे। प्रभु को हम हर एक लोगों का क्या मालूम? सामर्थ्य मालूम। आणि आपल्या प्रत्येकाचं सामर्थ्य म्हणजे कुवत काय आहे हे प्रभूला ठाऊक आहे। ऐसा ये जो बात सामर्थ्य के अनुसार देने वाला दुनिया की बात के बारे में, आणि मग या सामर्थ्याच्या अनुसार देणारं जे आहे ते जगाच्या गोष्टी संबंधाने, थोड़ा ते पाने के बारे में, आणि मग हे जे दान आपल्याला दिलं जातं ते प्रभूचे आपल्या सामर्थ्याच्या अनुसार देतो। इसी प्रकार वरदान भी ऐसा है, आणि त्याप्रमाणे वरदानही तसंच आहे। वरदान भी देने वाला पवित्र आत्मा है, आणि वरदान देणारा पवित्र आत्मा आहे।
उसका पहला कुरिन्ती 12 का 11। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचा 11 वचन। परंतु ये सब प्रभावशाली कार्य वही एक आत्मा कराता है और जिसे जो चाहता है वो उसे बांट देता है। हाँ, देखा, जिसे वो चाहता है उसको वो बांट देता है। आणि ज्याला जो त्याला आवडतो त्याला तो वाटतो। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु को मालूम है किसको कितना देना है, आणि प्रभूला ठाऊक आहे कोणाला किती द्यायचंय, उसके अनुसार ही वो बांटता है। आणि त्याच्या अनुसारच तो वाटतो। प्रभु में आने के बाद में हर एक लोगों को हमें मिला हुआ उस मतलब आत्मिक वरदान वो भी जानना चाहिए। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्याला प्रभूपासून मिळालेलं जे आत्मिक वरदान आहे ते आपण जाणायला पाहिजे। उसका 12 का पहला वचन पढ़ना, पहला कुरिन्ती 12 का 1। पहिले करंदीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा। भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम आत्मिक वरदानों के विषय में अनजान रहो। हाँ, मतलब आपको मिला हुआ उस आत्मिक वरदानों के बारे में हम अनजान नहीं रहना। आणि आपल्याला मिळालेले जे आत्मिक वरदान आहे त्याच्या संबंधाने अजाण राहू नका। है ना, प्रभु की आत्मा में कई प्रकार का वरदान बांटते हैं। आणि प्रभू त्याच्या आत्म्यामध्ये पुष्कळ प्रकारचे वरदान जे आहे ते वाटतो। उन वरदानों के बारे में प्रभु के लोगों को अच्छा ज्ञान चाहिए। आणि त्या वरदाना संबंधाने प्रभूच्या लोकांना चांगलं ज्ञान असलं पाहिजे। उसका 6 वचन पढ़ना। त्याचं 6 वचन वाचा। और प्रभावशाली कार्य कई प्रकार के हैं, परंतु परमेश्वर एक ही है जो सब में हर प्रकार का प्रभाव उत्पन्न करता है। हाँ, देखिए, परमेश्वर हमारे में उस आत्मा के द्वारा दिया हुआ वरदानों को बहुत प्रभावी रूप में कार्य करने के लिए वो सामर्थ्य देता है या अनुग्रह देता है। आणि आत्मेच्या द्वारे दिले आपल्याला जे वरदान आहे ते वरदान खूप सामर्थ्य रीतीने उपयोगात आणण्याकरता प्रभू आपल्याला सामर्थ्य प्रदान करतो। देखो, हर एक व्यक्ति को पवित्र आत्मा सामर्थ्य देकर के उसके महिमा के लिए इस्तेमाल करता है। आणि प्रभू प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्य प्रदान करून त्याच्या गौरवाकरता उपयोगात आणतो। पहला कुरिन्ती 7 अध्याय का 7 वचन पढ़ना। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 7 अध्याय त्याचं 7 वचन। मैं चाहता हूँ कि जैसा मैं हूँ वैसे ही सब मनुष्य हो, परंतु हर एक को परमेश्वर की ओर से विशेष विशेष वरदान मिले हैं। देखा, हर एक को परमेश्वर की ओर से विशेष विशेष वरदान मिला है। जैसा वरदान मिला उसके अनुसार हमें काम करना। आणि प्रत्येकाला देवापासून वरदान मिळालेले आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे वरदान मिळालेले त्याच्या अनुसार आपण कार्य करायचं आहे। लेकिन टोटल इन वरदानों को देने के पीछे प्रभु का उद्देश्य क्या है? आणि आपल्याला वरदान देण्याच्या पाठीमागे प्रभूचा उद्देश काय आहे? शरीर का उन्नति आणि आपल्या शरीराची वाढ, आत्मिक मतलब मंडली की आत्मिक उन्नति आणि मंडळीची आत्मिक उन्नती। पहला कुरिन्ती 14 अध्याय का 12 वचन। पहिले करंदीकराचं पत्र 14 अध्याय त्याचं 12 वचन। इसलिए तुम भी जब आत्मिक वरदानों के धूल में हो तो ऐसा प्रयत्न करो कि तुम्हारे वरदानों की उन्नति से कलीसिया की उन्नति। हाँ, देखा, हम लोगों का इस आत्मिक वरदान पाया हुआ लोगों का उन्नति के साथ साथ मंडली का भी उन्नति होना बहुत जरूरी बात है। आणि आपण जे आत्मिक वरदान प्राप्त झालेलं आहे त्याच्याद्वारे मंडळीची उन्नती होणं हे गरजेचं आहे किंवा हाच देवाचा उद्देश आहे। उदार पाया हुआ हर एक लोगों को इस दुनिया की रीति में मिला हुआ आशीष तोड़े और आत्मा के द्वारा मिला हुआ वरदान, इन दोनों बातों का व्यवहार का लेखा एक दिन देना है। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपल्याला मिळालेला जो जगाचा आशीर्वाद आहे आणि आत्मिक आशीर्वाद आहे किंवा आत्मिक वरदान आहे त्या प्रत्येकाचा हिशोब आपल्याला एक दिवस प्रभूला द्यायचा आहे। ये दोनों व्यवहार के लिए हमारे में प्रभु का प्रेम और विश्वास आज्ञाकारिता बहुत ही महत्वपूर्ण बात है। आणि या दोन्ही गोष्टीचा व्यवहार करण्याकरता आपल्यामध्ये प्रभूचं प्रेम, विश्वास आणि आत्म्याचं कार्य हे खूप महत्वपूर्ण आहे। आज बहुत लोग बात को नहीं मानते आणि पुष्कळ लोक देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही। मैं कई बार आपको एक दृष्टांत बताया था। आणि पुष्कळ वेळा एक दृष्टांत तुम्हाला सांगितला आहे। एक कंपनी वालों ने एक व्यक्ति को एक गांव में जूता सेल करने के लिए उसका डिमांड कैसे रहेगा मालूम करने के लिए भेजा। आणि कंपनीच्या लोकांनी एका व्यक्तीला एका गावामध्ये पाठवलं की त्या बुटाची विक्री जी आहे त्या गावामध्ये कशा प्रकारे राहील याचा अनुमान घेण्याकरता। और वो व्यक्ति गया
आणि तो व्यक्ती गेला अभी उसको अच्छा तनख्वाह है। आणि त्याला चांगला पगार आहे हाँ मतलब समझ लो 1 लाख रुपया तनख्वाह है। आणि विचार करा की त्याला 1 लाख रुपये पगार आहे वो हर महीना पगार लेता है और कहीं ना कहीं जाकर सोते रहते हैं। आणि तो दर महिन्याला पगार घेतो आणि कुठेतरी जाऊन झोपा काढतो कोई रिपोर्ट आया नहीं। आणि कुठला रिपोर्ट पाठवत नाही 5-6 महीने के बाद में कंपनी ने उनको बुलाया। आणि 5-6 महिन्यानंतर कंपनीने त्यांना बोलवलं अरे तुम गया था फिर कोई रिपोर्ट दिया नहीं। आणि तुम्ही गेले होते आणि काही रिपोर्ट नाही दिला वो बोला अभी क्या करो, उधर गया तो उधर कोई जूता पहनता ही नहीं। आणि- उधर का लोगों को जूता का महत्व मालूम नहीं, इसलिए अभी क्या बताऊं। आणि मी तिथं गेलो आणि तिथले लोक कोणी बुट घालतच नाही कारण त्यांना बुटाचं काय महत्व आहे माहितच नाही वो गांव में गया, आणि तो त्या गावात गेला 3-4 लोगों को बोला आणि 3-4 लोकांना बोलला कि यार आप लोग जूता चाहते हैं क्या, आणि तुम्हाला बुट पाहिजे का जूता पहनेंगे क्या। आणि तुम्ही बुट घालेल का यार क्या जूता, इधर गाँव में कौन सा जूता की जरूरत है, कोई जरूरत नहीं बोले। आणि ते म्हणे गावाकडे बुटांची काय गरज आहे काही गरज नाही तो कंपनी वाले ने क्या किया, आणि कंपनीवाल्याने काय केलं उनको चेंज किया। आणि त्याला बदलून टाकलं बोला ये तो कंपनी को पहले डुबा देगा, आणि हा तर कंपनी डुबून टाकेल क्योंकि कंपनी का प्रोडक्शन कहीं सही होना चाहिए, तभी तो कंपनी बना रहेगा। आणि कंपनीने बनवलेला जो माल आहे तो कोणीतरी विकत घ्यायला पाहिजे तो माल खपला गेला पाहिजे तर ती कंपनी चालेल और इसका तरफ से कुछ भी मानो बात नहीं हो रहा है, ये व्यक्ती कोई काम का नहीं। आणि याच्याकडून काही होत नाही हा व्यक्ती काही कामाचा नाही तो उन्होंने एक दूसरा व्यक्ति को नियुक्त किया, आणि त्याने एका दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली वो एक विश्वास योग्य व्यक्ति था। आणि तो एक विश्वासयोग्य लोक मनुष्य होता उन्होंने वही गांव में गया आणि तो त्याच गावात गेला जो इससे पहले जो गया था। आणि जो याच्या अगोदर गेला होता उधर जाकर के उसने बोला, आणि तिथे गेल्यानंतर त्याने असं म्हटलं गांव के लोगों को इकट्ठा किया, आणि गावाच्या लोकांना एकत्र केलं बोला देखो आपका गांव में बहुत लोग बहुत बीमार पड़ता है आणि तुमच्या गावामध्ये पुष्कळ लोक खूप आजारी पडतात और बहुत उनका हेल्थ अच्छा नहीं, आणि त्यांची तब्येत चांगली राहत नाही और जल्दी जल्दी मर जाता। आणि लवकर लवकर मरता कारण क्या मालूम त्याचं है? कारण काय माहितीये का आप लोग एक कीचड़ में चलता है, आणि तुम्ही ना चिखलामध्ये चालता इसमें से बड़ा बीमारी आपका पाप में से घुस जाता है, आणि त्याच्याद्वारे ती आजारपण जे आहे ते तुमच्या पायातून आतमध्ये शिरतं इसलिए क्या करना चाहिए, आणि त्याच्यामुळे काय करायला पाहिजे आपका अच्छा स्वास्थ्य के लिए, आणि तुमच्या चांगल्या आरोग्याकरता आपका आयु बढ़ने के आणि लिए, तुमचं आयुष्य वाढण्याकरता आपका अच्छा हेल्थ के लिए आणि तुम्हाला चांगलं तंदुरुस्त राहण्याकरता आप लोग जूता पहनो। आणि तुम्ही बुट घालायला सुरुवात जूता करा पहनेगा तो आपको बीमारी नहीं आएगी। आणि तुम्ही बुट घातले तर तुम्हाला आजारपण येणार नाही जूता का क्या, आपको सिर्फ 200 रुपया, आणि बुटांचं काय फक्त 200 रुपये और जो आप दवाई के लिए और महीना में 2,000 रुपया खर्च करता, आणि तुम्ही आजारपणा करता डॉक्टरांना दर महिन्याला 2,000 रुपये खर्च करता आपको कितना लाभ हो जाएगा। आणि तुम्हाला किती फायदा होईल एक जूता आपको 5 साल इस्तेमाल कर सकता, आणि एक बूट तुम्ही 5 वर्ष उपयोगात आणू शकता देखा आपको कितना लाख रुपया का फायदा होता। आणि बघा लाखो रुपयाचा फायदा तुम्हाला होईल वो गाँव वाला बोला आणि गाववाले म्हटले हमको सबको चाहिए, आणि आमच्या प्रत्येकाला पाहिजे आप 10,000 जूता जल्दी भेजो। आणि 10,000 बुट लवकर पाठवा Praise the Lord। Praise the Lord. आप देखा आणि तुम्ही पाहिलं वो तुरंत कंपनी को 1 महीना भी नहीं हुआ, आणि 1 महिना पण नाही झाला उसने बोला 10,000 जूता भेजो। आणि तो म्हटला की 10,000 बुट इकडे पाठवा लोग एकदम बहुत भूखा है, आणि लोक खूप उपाशी आहे वो आया भूम जैसे खत्म हो गया। आणि ते आले आणि ते बुट लगेच विकल्या गेले Praise the Lord। Praise the Lord. क्या है, काय कंपनी से विश्वास योग्य, आणि कंपनी पासून विश्वास योग्यता उसको उल्लास, आणि त्याला कामाचा उत्साह बहुत बड़ी बात है प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे आज हम लोगों ने बहुत कुछ पाया ना, आणि आज आपण पुष्कळ काही प्राप्त केलंय ना क्या जीता पियो, आणि आपण काय जिंकलं प्रभु ने किस लिए हमें भेजा, आणि प्रभूने आपल्याला कशा करता क्या पाठवलं क्या आनंद दिया, आणि आपल्याला काय काय वरदान दिलं क्या क्या तोड़ा दिया, आणि काय काय वरदान दिलं वो थोड़ा कहा, आणि ते दान कुठे वो वरदान कहा। आणि ते वरदान कुठे हमें एक दिन लेकर देना होगा। आणि एक दिवस आपल्याला हिशोब द्यावा लागेल Praise the Lord। Praise the Lord. आपको समझ में आ रहा है करके मुझे लगता है। आणि तुमच्या लक्षात येत आहे असं मला वाटतंय आगे बढ़ते हैं। पुढे जाऊया तीसरा पॉइंट, आणि तिसरा मुद्दा तो मैंने आपको अभी माना 2 पॉइंट बोला, आणि 2 मुद्दे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले एक शरीर का हिसाब को मांगेगा, आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराचा हिशोब तुम्हाला द्यायचा और आहे दूसरा हमें ये दुनिया का जो भी दिया हुआ आशीष और वरदानों का ये दोनों बातों का लेकर लेगा। आणि मग जगामध्ये मिळालेले आपल्याला जे आशीर्वाद आणि वरदान आहे त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे तीसरी बात, तिसरी गोष्ट हमें जो भी दुनिया में प्रभु ने जो धन दिया,
आणि या जगामध्ये राहत असताना प्रभूने आपल्याला जे काही धन दिलं, ये धन का प्रभु हिसाब लेगा अपनी, आणि या धनाचा प्रभू हे आपल्याला हिशोब घेईल. है ना. अपने पास जब धन मिलता है ना, आणि आपल्याकडे ज्या वेळेला धन येतं ना, उसको मनमानी मत उड़ाना. आणि त्याला मनमर्जीप्रमाणे उडू नका. एक दिन उसका लेखा देना पड़ेगा. आणि एक दिवस आपल्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल. हाँ, आपका मतलब प्रमोशन हो गया या तंगा बढ़ गया, चलो और भी अपना मनमानी करे, ऐसा मत सोचना. आणि तुमचं प्रमोशन झालं, तुमचा पगार वाढला आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे चालू असा विचार करू नका. मैं जो पढ़ाने वाला वचन आप लोग बहुत ध्यान से पढ़ना. आणि जे वचन मी तुम्हाला वाचायला सांगतोय ते तुम्ही लक्ष देऊन वाचा. नीति वचन से मैं आपको पहले पढ़ाता हूँ. आणि नीतिसूत्राच्या द्वारे मी पहिले वाचायला सांगेन. 10 अध्याय का 22 वचन. नीतिसूत्र 10 अध्याय 22 वचन. धन यहोवा की आशीष से मिलते हैं. धन कहाँ से मिलता? यहोवा की आशीष से. ये आपके परिश्रम से नहीं मिला. आणि पैसे जे तुम्हाला मिळतात ते तुमच्या परिश्रमाने नाही, प्रभु की आशीष है. प्रभु की आशीष. आणि हा देवाचा आशीर्वाद आहे. प्रभु ने आशीष क्यों दिया? आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद का दिला? प्रभु का महिमा के लिए. आणि देवाच्या गौरवाकरता. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे. प्रभु के आशीष से हमें धन मिलता. आणि देवाच्या आशीर्वादाच्या द्वारे आपल्याला धन मिळतं. पहला इतिहास उसका 29 अध्याय का 12 वचन. पहिला इतिहास त्याचा 29 अध्याय त्याचं 12 वचन. पहिला इतिहास 29 अध्याय 12 वचन. धन और महिमा हाँ. तेरी ओर से मिलती है. किसकी ओर से मिलता? प्रभु की ओर से. प्रभु की ओर से धन और महिमा मिलता है. आणि देवाकडून धन आणि गौरव मिळतो. प्रभु प्रेम करने वाला, लोगों को देने वाला एक आशीष की मार्ग है धन और महिमा. आणि प्रभू ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला धन आणि गौरव देत असतो. जब अनुवाद का किताब 8 अध्याय का 17 वचन में एक चेतावनी के रूप में ये बात लिखा है. अनुवाद त्याचा 8 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेला आहे. ऐसा ना हो कि तू सोचने लगे हाँ. कि ये संपत्ति मेरे ही सामर्थ हाँ. और मेरे ही भुजबल से प्राप्त हुई. धन हाथ में आने के बाद में ये सब मेरी परिश्रम का बल बोल करके धोखा का विचार में डूबना नहीं. आणि धन आपल्या हातामध्ये आल्यानंतर हे सगळं काही माझंच आहे आणि हे माझ्या सामर्थ्याने मला मिळवलेलं आहे अशा प्रकारे फसल्या जाऊ नका. देखो ये धन बहुत धोखा देने वाली चीज है. बहुत आणि ध्यान से सुनना. पैसे जे आहे ते आपल्याला खूप फसवणारे आहे. तुम्ही ते लक्ष द्या. कोई भी व्यक्ति अपने पास धन ज्यादा हो गया तो अभी कभी भी ये मत सोचना ये सब मेरा परिश्रम का फल है. आणि कुठल्याही व्यक्तीकडे जास्त पैसे आल्यानंतर तुम्ही हा विचार करू नका हे मी माझ्या सामर्थ्याने मिळवलंय. परिश्रम करने का ताकत भी प्रभु ने दिया है. आणि परिश्रम करण्याचं सामर्थ्य सुद्धा देवाने दिलंय. सारे बातों का स्रोत प्रभु है. आणि या सर्व गोष्टीचा उगम जो आहे तो प्रभू आहे. कितने लोग कबूल करेगा? आमेन. अब ये एक और वचन पढ़ना वो होशेया 2 का 8. होशे त्याचा 2 अध्याय त्याचं 8 वचन. होशेया 2 का 8. आपके पास बाइबल है कि नहीं? हाँ. वह यह नहीं जानती थी कि अन्न, हाँ. नया दाख मधु हाँ. और तेल मैं ही उसे देता था. कौन देता था? प्रभु देता था. ये पुराने नियम का समय में आशीष बोलेगा तो दुनिया की बात है. तो इसलिए कौन देता? मैं देता है. वो लोग नहीं जानता. आणि त्यांना हे माहिती नाहीये की त्यांच्याकडे त्यांना जे काय मिळतं आहे ते स्वतःच्या सामर्थ्याने नाही, तो परमेश्वर त्यांना देत होता. एक खास बात सुनना. आणि एक विशेष गोष्ट ऐका. आपके पास कितना भी धनवान हो कोई प्रॉब्लम नहीं. आणि तुमच्याकडे कितीही धन संपत्ती असू द्या काही प्रॉब्लेम नाही. प्रभु ने आपको दिया है. आणि ते प्रभूने दिले. लेकिन धन पर भरोसा नहीं रखना. आणि धनावर तुम्ही आश्रय ठेवू नका किंवा धनावर विसंबून राहू नका. ऐसे लोग धोखा खाएगा. आणि असे लोक फसल्या जातील. ऐसे लोग परमेश्वर के राज्य में या स्वर्ग में प्रवेश नहीं करेंगे. आणि असे लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. देखो ये इस प्रकार का लालच में लोग गिर सकता है. आणि अशा प्रकारच्या लालच मध्ये लोक पडू शकतात. है ना. मत्ती 19 अध्याय का 23 वचन. मत्ते त्याचा 19 अध्याय त्याचं 23 वचन. देखो बहुत सरल रूप में मैं आपको ये बात समझा रहा हूँ. आप बहुत ध्यान से समझ लीजिएगा. आणि खूप सरळ रीतीने तुम्हाला समजून सांगत आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. तब यीशु ने अपने चेलों से कहा, मैं तुम्हें सच कहता हूँ. देखो यीशु मसीह सच बोलता है. कसम खाकर बोल रहा है. यीशु मसीह को सच बोलता करके बोलने की जरूरत ही नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मी खरं सांगतो असं बोलण्याची गरज नाहीये. कि धनवान का स्वर्ग के राज्य में प्रवेश करना कठिन है. कठिन है. मतलब धनवान का बोलने का अर्थ धन पर भरोसा करने वाला व्यक्ति को स्वर्ग राज्य में प्रवेश करना कठिन है. आणि धनावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं कठीण आहे. आपको मालूम है आज बहुत से लोग आत्मिक जीवन में एक सच्चा एक फलदायक जीवन क्यों नहीं बिता पाता? मालूम है ये धन की धोखा है. आणि पुष्कळ लोक एका आत्मिक आणि फलदायक जीवन का जगू शकत नाहीये? कारण का करतात? त्या
धनाच्या पाठीमागे लागलेले आहेत जिसको धन की लालच है आणि ज्याला धनाचा लोभ आहे वो एक निष्फल जीवन बिताएगा, आणि तो एक निष्फळ जीवन जगेल बोलेगा तो एक नामदारी जीवन। आणि एक नामधारी ख्रिस्ती जीवन जो भी वचन आएगा वो वचन उनके जीवन में काम नहीं करेगा। आणि जे वचन येईल ते त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही। अब देखो यीशु मसीह ने बताया हुआ वो दृष्टांत, बीज बोने वालों का दृष्टांत में प्रभु ने बात तो स्पष्ट बोला। आणि पेरणीचा दृष्टांत प्रभूने आपल्याला जो सांगितलेला आहे तो स्पष्ट सांगतो। मरकुस 4:19 वचन, मार्क 4 त्याचे 19 और वचन। संसार की चिंता हाँ। और धन का धोखा हाँ। और अन्य वस्तुओं का लोभ हाँ। उनमें समाकर वचन को दबा देता है। देखा इस धन की धोखा वचन कार्य ना करने के लायक उनको दबा करके निष्फल अवस्था में कर देता। आणि धनाचा जो लोभ आहे तो वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्य न करण्या लायक अशा प्रकारे त्यांचं जीवन बनवतो। ये दुनिया की यात्रा में लोगों को जरूर धन चाहिए, परंतु धन की लालच में गिरना वो भयंकर परीक्षा में डूब करके नष्ट हो जाएगा। आणि या जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला पैशाची गरज आहे, पण त्या पैशाचा लोभ करत जीवन जगतो तर त्याचं जीवन जे आहे ते नष्ट होऊन जाईल। क्योंकि धन का चाहत, धन का मोह वो व्यक्ति को परीक्षा में डुबाएगा करके पहला तिमोथी उसका 6 अध्याय उसका 9-10 वचन पढ़ा। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन वाचा। जो धनी होना चाहते हैं हाँ। वे ऐसी परीक्षा और संदेह हाँ। और बहुत सी व्यर्थ और हानिकारक लालसाओं में फंसते हैं। देखा फंसते हैं वे लोग फंसेगा, आणि असे लोक फसतील। और इतना ही नहीं, धन का लोभ पाप का जड़ है बोलते हैं। आणि धनाचा लोभ आहे सर्व प्रकारच्या पापाचं मूळ आहे। सबको समझ में आ रहा है क्या? सगळ्यांना लक्षात येत आहे ना? किसी को नींद तो नहीं आ रहा है? कोणाला झोप तर येत नाहीये ना? ये धन कितना खतरनाक है, धोखा दे सकता है, फंस सकता है, बात को समझना। आणि धन किती भयंकर रीतीने आपल्याला फसवू शकते हे जरा पारखा। हमेशा ये धन अपने पास जो धन है ना, वो धन और अपना ही विरोध में गवाही देगा करके मालूम होगा तो फिर वो धन से कौन प्यार करेगा। आणि मग एखाद्या व्यक्तीला समजेल की माझ्याकडे जे पैसे आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये तेच पैसे माझ्या विरोधामध्ये साक्षीदार राहतील असं जर ज्याला समजतं तो किती तो व्यक्ती त्या धनावर प्रेम करेल का? आपको समझे? आणि या गोष्टीची समज तुम्हाला आहे का? ऐसा भी वचन है क्या? आणि असं पण वचन आहे का? है ना, आहे ना। याकूब का पत्री उसका 5 अध्याय के 1 से 4 वचन। याकोब त्याचा 5 अध्याय 1 ते 4 वचन। हे धनवानों, हाँ। सुन तो लो, हाँ। तुम अपने आने वाले क्लेशों पर चिल्ला चिल्ला कर रो। तुम्हारा धन बिगड़ गया है हे तुम्हारा धन बिगड़ गया है और तुम्हारे वस्त्रों को कीड़े खा गए हैं। हाँ। तुम्हारे सोने चांदी में काई लग गई है हाँ। और वह काई तुम पर गवाही देगी। देखा वो खाई तुम्हारी खिलाफ में गवाही देगा। हाँ। और आपके समान तुम्हारा मांस खा जाएगी। हाँ। तुमने अंतिम युग में धन बटोरा है। हाँ। देखो जिन मजदूरों ने तुम्हारे खेत काटे, हाँ। उनकी वह मजदूरी जो तुमने धोखा देकर रख ली है, हाँ। चिल्ला रही है। हाँ। और लौने वालों की दुहाई हाँ। सेनाओं के प्रभु के कानों तक पहुंच गई है। हो देखा, मतलब क्या है कि हमारे पास आने वाला वो धन कोई भी गलत मार्ग में आया है तो वो धन हमारे खिलाफ में चिल्लाएगा। आणि आपल्याकडे येणारे पैसे जर चुकीच्या मार्गाने आलेले असतील तर ते पैसे न्यायाच्या दिवसामध्ये आपल्या विरोधात साक्ष देतील। भैया धन कोई खराब चीज नहीं, आणि पैसे काय वाईट नाहीये, खूब कमाओ आणि खूप पैसे कमवा, लेकिन उसको सही रीति में इस्तेमाल करो। आणि त्याचा उपयोग योग्य रीतीने करा। ऐसा नहीं है तो आप मला वो फंस जाएगा। आणि असं नाही तर मग तुम्ही फसल्या जाल। कैसे इस्तेमाल करना? आणि मग पैशाचा उपयोग कसा करायचा आहे? नीति वचन 19 अध्याय के 17 वचन। नीती सूत्र 19 अध्याय 17 वचन। जो कंगाल पर अनुग्रह करता है हाँ। वह योगों को उधार देता है। देखा, इसको वाला प्रभु ने पीछे में भी बोला कंगालों को हमारे बीच में से प्रभु खत्म नहीं करेगा। आणि मग प्रभू आपल्या मधून जे गरीब लोक आहेत ते काढून टाकणार नाही। प्रभु क्या बोलता? आणि प्रभू काय म्हणतो? जो कंगाल को जब देता है आणि गरीब लोकांना ज्या वेळेला देतो वो प्रभु को देता है। आणि ते प्रभूला देता। Praise the Lord. Praise the Lord. प्रभु को देने के एक मार्ग इसी रीति में आणि प्रभूला देण्याचा मार्ग अशा प्रकारे आहे। है ना। लूका 12 अध्याय का 33 वचन। लूक त्याचा 12 अध्याय त्याचा 33 वचन वाचा। अपनी संपत्ति बेचकर हाँ। दान कर दो हाँ। और अपने लिए ऐसे बटुए बनाओ हाँ। जो पुराने नहीं होते। हाँ। अर्थात स्वर्ग पर ऐसा धन इकट्ठा करो हाँ। जो घटता नहीं हाँ। और जिनके निकट चोर नहीं जाता हाँ। और कीड़ा नहीं बिगाड़ता। देखो यहाँ पर मानो ये दुनिया का धन हम प्रभु की इच्छा के अनुसार अगर महिमा के लिए इस्तेमाल करेगा तो स्वर्ग में बहुत बड़ा
धनवान मिल जाएगा। आणि या जगाची धन संपत्ती आपण प्रभूच्या नावाच्या गौरवाकरता जर उपयोगात आणली तर आपलं धन स्वर्गामध्ये वाढेल। ये बात मला बहुत सावधानी से समझने वाला बात है। आणि ही गोष्ट खूप सावधतेने समजण्याची गरज आहे। एक खास वचन आप जब तिमोथेयुस को लिखते वक्त पौलुस बोलता है, आणि तिमोथेला लिहित असताना एक विशेष गोष्ट या ठिकाणी प्रेषित पौल लिहित आहे। पहला तिमोथी 6 अध्याय इसका 17 से 19 वचन। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय 17 ते 19 वचन। संसारी धनवानों को ज्ञान दे हाँ। कि वे अभिमानी न हो। देखो, संसार का धन आने के बाद में लोग थोड़ा अभिमानी या घमंडी बन जाता है। आणि जगाची धन आपल्याकडे आल्यानंतर लोक थोडेसे गर्व करतात। तो वचन खास बोलता है, आणि प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतो वो कभी भी अभिमानी ना हो। आणि त्यांनी गर्व करू नये। और चंचल धन पर आशा न रखे, हाँ। परंतु परमेश्वर पर जो हमारे सुख के लिए सब कुछ बहुतायत से देता है, वे भलाई करे और भले कामों में धनी बने देखा, भलाई करे, भले कामों में धनी बने और उदार और सहायता देने में तत्पर हो हाँ। और आगे के लिए एक अच्छी नींव डाल रखे हाँ। कि सच्चे जीवन को वश में कर दे। देखा, आगे का अनंत काल का जीवन के लिए कार्य करने का, धन को इस्तेमाल करने के लिए प्रभु आलोचना देता है। आणि सार्वकालिक जीवनाकरता आपण तो पैसा उपयोगात आणण्याकरता प्रभू आपल्याला मार्गदर्शन करतो। एक अच्छा अनुभव दृष्टांत मानव बाइबल में हम देखता है, आणि चांगल्या प्रकारचा दृष्टांत आपण बायबल मध्ये पाहतो मकदोनिया मंडली के बारे में मासेदोनिया मंडळी संबंधाने। है ना। दूसरा कोरिन्थी 8 अध्याय के 1 से 4 तक वचनों में प्रेरित पौलुस गवाही देता है। दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याचं 1 ते 4 वचनामध्ये प्रभू प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, अबे भाइयों, हाँ। हम तुम्हें परमेश्वर के उस अनुग्रह का सुसमाचार देते हैं हाँ। जो मकदूनिया की कलीसिया पर हुआ है हाँ। कि क्लेश की बड़ी परीक्षा में उनके बड़े आनंद और भारी कंगालपन में उनकी उदारता बहुत बढ़ गई। उनके विषय में मेरी यह गवाही है कि उन्होंने अपनी सामर्थ्य भर वरन सामर्थ्य से भी बाहर मन से दिया और इस दान में और पवित्र लोगों की सेवा में भागी होने के अनुग्रह के विषय में हमसे बार बार बहुत विनती की। देखो, इस बात का मैं गवाह है करके प्रेरित पौलुस गवाही देता है। आणि या गोष्टीचा मी साक्षीदार आहे अशा प्रकारे प्रेषित पौल सांगत आहे। वो लोग बहुत क्लेश में भी, आणि ते पुष्कळ प्रकारच्या त्रासामध्ये राहताना बहुत पण, गरीबी में आणि भी पुष्कळ दरिद्र अवस्थेमध्ये राहत असताना उनका कार्य के लिए उनके पास बहुत था। आणि देवाच्या कामाकरता त्यांच्याकडे खूप काही होतं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। बहुत बड़ी बात है प्रियो, आणि खूप मोठी गोष्ट आहे, है ना। प्रभु की महिमा के लिए इस्तेमाल करने में हम कंजूसी ना करें, आणि देवाकरता उपयोगात आणण्याकरता आपण कंजूसपणा करू नये। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। अभी मतलब समय बहुत आगे बढ़ गया, आणि वेळ खूप पुढे गेला। मेरे को मानो, क्योंकि अभी तीसरा बात ही हुआ और 4 बात है। आणि 3च गोष्टी झाल्या, अजून 4 गोष्टी आहेत। मैं आग्रह करता हूँ कल का संदेश में आपको बता देंगे, क्योंकि आराम से बताना पड़ेगा। आणि मी अशी इच्छा धरतो की उद्याचा जो संदेश आहे त्याच्यामध्ये सांगेल, कारण हे खूप विस्तार रीतीने सांगणं गरजेचं आहे। ये हमारे भविष्य की बात है, आणि प्रेरणो हे आपल्या भविष्याची गोष्ट आहे। और ये भी मैं ये एक विषय में बहुत शॉर्ट में गया, आणि एक विषय खूप मोजका आणि थोडक्यात सांगितला, नहीं तो एक ही पॉइंट बहुत है। आणि नाही आज का 1 घंटे का संदेश के लिए, आजच्या 1 तासाच्या संदेशाकरता एकच पॉइंट पुरेसा आहे। प्रेज लॉर्ड। प्रियो, एक बात जानना, प्रेरणो एक गोष्ट जाणून घ्या, हमारे जीवन में हम लोग मरने के बाद न्याय है, न्यायासन के सामने होने वाले विषय को अलग अलग करके आपको समझा रहे हैं। आणि मेल्यानंतर आपला न्याय होणार आहे आणि त्या न्यायासनाचा विषय जो आहे तो तुम्हाला विस्तार रीतीने सांगत आहे। हमें किन किन बातों का लेखा देना पड़ेगा करके बाइबल में लिखा है, आणि आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल हे आपल्याला बायबल सांगतं। खास करके 7 बातों का है, और 7 बातों में 3 बातों का अभी हमने ध्यान किया। आणि विशेष करून 7 गोष्टीचा आहे, त्या 7 पैकी 3 गोष्टीवर आपण मनन केलं। जो अभी ध्यान किया वो 3 बात कौन कौन सा है, कौन बोलेगा? आणि आता आपण मनन केलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहे ते कोण कोण तुम्ही सांगाल? चलो, अच्छी बात है, सबको सुनने में आया ना, आणि सगळ्यांना ऐकण्यामध्ये आलं ना, क्योंकि सब लोग बोला, कारण सगळे लोक बोलले। बहुत अच्छी बात है। आणि खूप चांगली गोष्ट आहे। हाँ, तो अभी आगे और 4 बातें हैं, आणि पुढे अजून 4 गोष्टी आहेत। चाहे तो मैं आपको उसको पॉइंट लिख देता हूँ, आणि पॉइंट बता देता हूँ।
ते मुद्दे तुम्हाला मी सांगून देतो. हमारा जिंदगी का समय का लेखा देना है. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेली जी वेळ आहे त्या वेळेचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. बहुत गंभीर विषय है. आणि खूप गंभीर विषय आहे. और पांचवी बात, हमारा शब्दों का लेखा देना है. आणि आपण आपल्या तोंडाने जे काय बोलतो ते आपल्या बोलण्याचा आपल्याला शब्दाचा हिशोब द्यायचा आहे. और छठवा बात, हमारा कामों का लेखा देना है. आणि आपल्याला आपण जे करणारे काम आहे त्या कामाचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. और सातवीं बात, हमारा गुप्त बातों का भी लेखा देना है. आणि आपल्या ज्या रहस्यामध्ये करणाऱ्या गोष्टी आहे त्याचाही आपल्याला हिशोब द्यायचा आहे. बाप रे, आपको मालूम है ये बातों को थोड़ा ठीक से जानना पड़ेगा. आणि या गोष्टी जरा चांगल्या प्रकारे जाणून घ्या. हे प्रभु आओ आओ बोल करके तैयारी नहीं हुआ तो न्यायासन के सामने लिखित होना पड़ेगा. आणि मग प्रभू ये असं तुम्ही म्हणत राहाल आणि तुम्ही जर न्यायासनासमोर उभं राहण्याची तयारी जर केली नाही तर मग लज्जित व्हावं लागेल. मैं प्रभु का आगमन देरी हुआ तो कल का क्लास में मैं आपको बाकी 4 पॉइंट बहुत सुंदर रीति में सरल रूप में आपको समझाएंगे. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर असेल तर उद्याच्या क्लासमध्ये खूप सरळ रीतीने सुंदर रीतीने तुम्हाला सांगेन. मेन हमारा पॉइंट में आपको बता चुका. आणि त्याचे मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आप आहेत. लोग भी ध्यान कर सकता है. आणि तुम्हीही मनन करू शकता. और जो आपका ध्यान में नहीं आएगा ऐसा बहुत बात आपको कल सीखने में आएगा. आणि तुमच्या लक्षात नाही येणार अशा पुष्कळ गोष्टी उद्या तुम्हाला ऐकायला भेटतील. तो मैं आग्रह करता हूँ आणि मी अशी इच्छा धरतो हर रोज मेरा आज का दिन आखिरी दिन समझ करके प्रभु का न्यायासन के सामने मुझे खड़ा होना है, ये बात को भी समझ करके उसका भी तैयारी हम करें. आणि प्रत्येक दिवस जो आहे तो माझा शेवटला दिवस आहे आणि मला मेल्यानंतर प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय त्याच्या तयारीसह आपण जीवन जगायचं आहे. जो भी उधार पाए वो लोग, आणि तारण प्राप्त झालेला लोक. ये निश्चय बात है आपको वहां पर लिखित ना होना पड़े. आणि निश्चित गोष्ट आहे की तुम्ही त्या ठिकाणी लज्जित होऊ नये. भले और विश्वासियों के दासी पुकार सुनने के लिए तैयार रहना. आणि विश्वासू दास आणि दासे म्हणून प्रभू पासून आपल्याला हक ऐकायला मिळो. और इस दुनिया में हमने जो प्रभु की इच्छा जान करके उसकी महिमा के लिए कार्य किया उसके अनुसार आनंद काल का हमारा भविष्य है ये कभी नहीं भूलना. आणि प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार आपण कार्य केलं त्याच्या अनुसार आपल्याला प्रतिफळ आहे ही गोष्ट विसरू नका. आपको आनंद काल के लिए बड़े बड़े अधिकार मिलने वाला है. आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला मोठे मोठे अधिकार मिळणार आहे. किसको? कोणाला? जो अभी जो विश्वासियों की होकर के प्रभु की प्रेम में होकर के प्रभु की हर एक बात को माना उनको. आणि आता प्रभू मध्ये राहून प्रभूच्या प्रेमामध्ये त्याच्या आज्ञेचं पालन केलं त्याला. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इसलिए ये महत्वपूर्ण बातों को ये आप थोड़ा तुच्छ ना करें. आणि या महत्वपूर्ण गोष्टीला तुम्ही तुच्छ करू नका. और आपको मालूम है मैंने आपको बहुत भाग जो बताया आपने इधर पढ़ाया नहीं, आप जरूर उन वचनों को घर में जाकर के ध्यान करना. आणि पुष्कळ वचन आज संदर्भ मी तुम्हाला सांगितले पण या ठिकाणी वाचले नाही, पण निश्चितच तुम्ही आज घरी गेल्यानंतर ते संदर्भ पुन्हा एकदा वाचा. ये तो आपका होमवर्क आणि हे तुम्हाला गृहपाठ जरूर करना. निश्चितच करा. क्योंकि जो वास्तव में प्रभु में है और जो प्रभु के आगमन चाहता है वो ये सब करेगा. आणि निश्चितच जो प्रभूमध्ये आणि जो प्रभूच्या आगमनाची वाट पाहतोय तो हे सगळं करेल. प्रभु इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभु को सारी महिमा देता हूं. आणि प्रभूला सर्व गौरव असो. आमीन. आमेन.